महाराष्ट्राला अगदी वेळ लावलं होतं. मात्र या पर्वामध्ये वळत असताना संघ मालकासोबतच गोरगरिबातून येणाऱ्या एका खेळाडूला त्याच्या घरासमोर ती एक जिमी कार मिळावी अशा अनुषंगानं आमदार साहेबांनी आणि कोर कमिटीने पूर्ण विचार केला आणि ती जिमी कारसुद्धा इथे बघायला मिळते. त्याच्यामुळे या स्पर्धेसाठी सर्वजण जे खेळाडू मैदानावरती उतरत आहेत, आपला संघ कसा जिंकेल यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. आणि आज जर आपण विचार केला तर या स्पर्धेसाठी प्रेक्षकसुद्धा बहुगर्दीने बघायला मिळत आहेत. अगदी थोड्याच वेळामध्ये सन्मान्य नितीशजी राणे साहेब यांचं देखील आगमन या मंचावरती होणार आहे. एक मोठी स्पर्धा, सर्वांना भुरळ पाडणारी स्पर्धा आजवर आपण जर बघितलं तर अशाच अनुषंगानं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मैदानावरती प्रेक्षकसुद्धा गर्दी करत आहेत. अगदी त्या शेवटच्या दिवसाला एक मोठा सामना इथे बघायला मिळणार आहे. गतवर्षी आपण रायगड ठाणे बघितलं होतं, यंदा थोडंसं वेगळं आहे. सलामीची जोडी येथे मात्र मैदानावरती उतरताना बघायला मिळते, जेथे लीग स्टेजमधला एक महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघ आता विजेते उतरलेत. अभिजितजी राणे पुरस्कृत नागेश्वर आवास आणि त्यांच्या समवेत त्यांच्या विरोधामध्ये खेळताना प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर, म्हणजे ज्या संघ मालकांनी सलग 2 वर्ष ती स्पर्धा जिंकली आणि त्याच्यामुळे जर आपण विचार केला तर इतकी मोठी स्पर्धा आणि त्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आहे. आपण इथे सामने सुरू करतोय, पण इथे काही आपण बघतो की राऊंडच्या आतमध्ये फटाक्यांची आतिषबाजी होते. सामना क्रमांक आपण बघतोय 6वा त्या ठिकाणी ग्रुप जी मधला हा सामना. अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास विरोधात प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर हे दोन संघ एकमेकांसमोर खेळत आहेत. नाणेफेक निलेश अँड प्रफुल्ल स्पोर्ट्स साखर या संघाने जिंकली आहे आणि प्रथम त्यांनी घेतलाय. फटाक्यांची आतिषबाजी आणि सामना इथे सुरू होतोय. दोन्ही फलंदाज आघाडीची सज्ज आहेत. कैवल्य पाटील आणि ऋषभ त्याच्यासोबत, आणि जुनैद फकीने जिने मागच्या सामन्यामध्ये इम्प्रेस केलं होतं तो सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू जुनैद फकीचा, पहिला चेंडू आणि प्रत्येक विकेटसाठी जुनैदसाठी पारितोषिक आहे 2000 रुपयाचं. हवेमध्ये चेंडू ऑन साईडला प्लेस केला आहे. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडूवर जाईल, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत संधी दोन रनआउटची एक नामी संधी होती. जुनैदच्या हातात चेंडू आला होता बरोबर, फक्त जुनैदला चेंडू तो कव्हर करून स्टंपवर घेऊन जायचा होता, एवढंच काम त्याला करायचं होतं. आणि त्या मुवमेंटला बघतो की नॉशा गेडला ऋषभला मिळते जीवदान. सुरुवात या ठिकाणी जेव्हा केली होती ना त्यावेळेस कैवल्य पाटील यांनी एक फटका खेळला होता आणि त्याच्यानंतर ऋषभ गुंडली त्या ठिकाणी डेंजर एंडवरती दाबत होते. चेंडू हातामध्ये आला असता तर क्रीजवरती पोहोचू शकली नसती ही सत्यस्थिती होती. मात्र याच दरम्यान एक सर्वात मोठं जीवनदान सुद्धा त्यांना मिळालं. पुन्हा हा वेगवान चेंडू, प्रचंड वेग आहे, अचूक नियंत्रण आपण बघतो गोलंदाजीमध्ये. अक्षरशः डॉमिनेट करणारी गोलंदाजी जुनैद फकीची. जुनैद फकीने मागच्या मॅचमध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, इम्प्रेस केलं होतं, 2 षटकं त्याने टाकली होती आणि समोरच्या संघाला अक्षरशः डॉमिनेट करणारा परफॉर्मन्स आपल्या या अपकमिंग यंगस्टर्सकडनं बघायला मिळणार होता. बघू ॲक्शन रिप्ले. प्रचंड वेग होता आहे चेंडूवर. क्रॉस बॅटरी शॉट खेळायचा प्रयत्न, टायमिंग करू शकला नाही, लाईनमध्ये येऊ शकला नाही. अजून एक चेंडू, इथे मात्र उत्तर आहे. ऑन साईडला हुक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधून चेंडू सीमारेषे बाहेर जातोय आणि बघायचं त्या ठिकाणी धावा किती बुक केल्यात, चौकार की षटकार. त्या पंचांना डिसिजन पाठवलंय, बाउंड्री चेक केली जाईल. चेंडू एक्झॅक्टली लँडिंग कुठे झालाय, बाउंड्रीच्या पलीकडे की अलीकडे, आणि तिसऱ्या पंचांशी संपर्क साधतायत रमाकांत पवार. पण फटका चांगला होता, फटक्यामध्ये दमदार आपण बघतो त्या ठिकाणी पोझिशन खूप चांगली घेतली होती. नंतर हा फटका एक्झिक्यूट केला, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जातोय आणि चांगला फटका आपण बघतो त्या मुवमेंटला वसूल केला तो म्हणजेच कैवल्यने. जबरदस्त फटकेबाजी हीच तर कैवल्याची ओळख आहे. चेंडू जर स्लॉटमध्ये असेल तर तो पार्किंग लॉटमध्ये पाठवायला तो विलंब लावत नाही. एक चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून येथे बघायला मिळाला होता. आक्रमकपणे सुरुवात तर झाली आहे, मात्र शेवट कसा असेल. पहिल्या 3 चेंडूवरती 8 वसूल केल्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती जुनैदला आपण बघत आहोत. काही उद्योन्मुख चेहरे या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडतात आपल्या खेळातून. त्यामध्ये जुनैदचं मी नाव नक्कीच घेईन. अपकमिंग यंगस्टर, अपकमिंग टॅलेंट, उद्योन्मुख चेहरे आणि आपल्या नाव रूपाला खेळ करतात. आता सध्याच्या काळामध्ये आपण जर बघितलं
तर सध्या काळामध्ये सध्या जे क्रिकेटर्स आहेत त्यांच्यामध्ये एक नवीन नवीन इम्प्लिमेंट्स बघायला मिळतात, नवीन नवीन प्रयोग करतात आणि ते सफल सुद्धा होतात, हे सुद्धा आपण बघितलंय. याच दरम्यान मुख्य आयोजक कमिटीमधून संजयजी पत्रे साहेबांच्या माध्यमातून जे आपले 4 ऑफिशियल अंपायर आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये रमाकांतजी पवार, राजेशजी तळाशिलकर, नासिरजी शेख आणि अमितजी गुलतकर यांच्यासाठी प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे सर. क्या बात आहे. पंचांचा जॉब, मी नेहमीच म्हणतो की पंचांचा जॉब हा थँकलेस जॉब आहे. त्याने तुम्ही धन्यवाद, थँक्यू हा शब्द देऊन त्यांचे तुम्ही उपकार फेडू शकत नाही. कारण सकाळपासून आपण बघितलं, इथं आपण बघतो शेड्यूल 10-10 मॅचेसचं आहे. तुम्ही विचार करू शकता की दुपारी 3 वाजल्यापासून उभे राहतात ते रात्री मिडनाईट 2, 3, कधी 4 सुद्धा वाजतात. तुम्ही विचार करू शकता की 11-11 तास, 12-12 तास, 13-13 तास कंटिन्यू मात्र काम करायचं आणि त्यामध्ये एकही कॉन्ट्रोवर्सी नाही. म्हणजे 100% एफर्ट. जो अनुभव आतापर्यंत त्यांच्याकडे आहे, जसं मी उल्लेख केला, रमाकांत पवार उत्कृष्ट दर्जाचे विकेट किपर त्यांच्या काळामध्ये राहिले आहेत. आपण बघतो एका साईडला अमित गोलतकर उत्कृष्ट दर्जाचा अप्रतिम फलंदाज, मॅचलेस गेम्स अँड फाउंडेशनसाठी सुद्धा खेळला आहे, राहुल इलेव्हनसाठी सुद्धा खेळला आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेट ह्या गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करेन, अभिमानाने सांगी गोष्ट की टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सगळ्यात वजनदार बॅट जर कोणी यूज केली असेल ते नाव आहे अमित गोलतकर. इंटरनॅशनल क्रिकेटला आपण सचिनकडे ही बॅट बघितली, सचिन तेंडुलकर बॅट बघितली आहे, पण अशा मुवमेंटला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जर वजनी बॅट कोणी यूज केली असेल तर नाव आहे ते अमित गोलतकर. आणि अमितच्या नंतर कोण असेल तो पिंटू परचा. जरूर अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचवलीत. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत एक षटकार कैवल्यच्या बॅटमधून आल्यानंतर येथे जर आपण विचार केला तर ऋषभ गोंधळी एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला कैवल्य पाटील आणि जुनेद यांच्या माध्यमातून. अजून आमचे 2 पंच जे मात्र आता टी व्ही अंपायरच्या भूमिकेत आहेत. नासिर शेख एक आघाडीचा अप्रतिम फलंदाज, रिव्ह्यू डिसिजन पेंडिंग, अजून पंच ते निर्णय देत आहेत. तर नासिर शेख यांच्याबद्दल सांगायचं झालं तर निश्चितच दोन्ही बंधू मात्र खूप चांगल्या दर्जाचे फलंदाज. जावेद शेख बंड्या बॉयजला खेळले आहेत, नंतर नासिर शेख अमृत 11, राजपूत 11 सारख्या बलाढ्य संघामध्ये याला आपण खेळत असताना बघितलं आहे. जुने काही खेळाडू इथे असतील, निश्चित म्हणणे की हर्ष, तर त्यांना निश्चितच या ठिकाणी माहिती असेल की जुन्या खेळाडूंना की ही नावं काय आहेत, या नावाने काय बलय निर्माण केलं आहे, या नावाने काय काय केलं आहे. षटकार आलाय, पंचांचा सिग्नल, या चेंडूवर उत्तुंग फटका, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. थँक्यू. आणि त्यानंतर आमचे राजेश तळाशिलकर, आमचे एक समालोचक मित्र आहेत, खूप सिनियर कॉमेंटेटर आहेत, मॉन्टी राजेश खोपकर. त्यांनी या राजेश तळाशिलकर नाव दिलं होतं रफ्तार का सौदागर. एवढा वेगवान गोलंदाज राजेश तळाशिलकर त्याच्या काळात राहिला आहे. या पण या मॅचकडे षटकार दिलाय पंचांनी, धावसंख्या 8. पुढचा चेंडू फुल टॉस आहे, फक्त स्लाइस केलाय, पॉइंट आणि गलीमधून चेंडूला एक्झिक्यूट केलंय. 2 खेळाडू चेस करतायत, चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा फलंदाजांनी कंप्लीट केले त्या चेंडूवर. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या पंचांचा इशारा नो बॉल, ओव्हर द वेस्ट बॉल, आणि फ्री हिट असेल तो नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट, कारण ओव्हर द वेस्ट होता हा चेंडू, त्यामुळे आपण 3 धावा इथे ॲड करूया स्कोर कार्डवर. 9+2, एकूण धावसंख्या 10 फरक 11. एक जबरदस्त आतापर्यंत सुरुवात असणारी गोलंदाजी, मात्र त्याच्यावर ते जर आपण विचार केला संमिश्रपणा सुद्धा बघायला मिळतोय. एक षटकार आल्यानंतर मानसिक दडपणामध्ये गोलंदाज सापडलाय आणि त्यांनी चेंडू टाकल्यानंतर वेस्टाईडच्या वरती आलाय, पंचांनी दंडित केलाय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे समीकरण ज्या वेळेस आपण बघितलंय ना, तर हा चेंडू मात्र फ्री हिट लायसन्स असेल. ओ क्या बात आहे, क्या बात आहे, खूप चांगला कमबॅक. चेंडू टप्पा पडण्याचं गुड लेंथ वरना एक्सपेक्टेड होतं की बाउन्स होईल, चेंडू बॅटवर येईल, पण बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय थेट विकेट किपरकडे. आणि तिथे मात्र फलंदाज स्ट्राईक रोटेट करतोय तो ऋषभकडे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ग्राउंडच्या आतमध्ये नागेश्वर आवास, म्हणजेच आपण बघतोय असं स्पर्धेमध्ये तो खेळतोय संघ अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास संघ, ज्या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर या संघाने. पण षटक थोडंसं लांबवलं आहे. या षटकात आपण बघतो की तो इम्पॅक्ट नाही आहे जो मागच्या मॅचमध्ये इम्पॅक्ट होता, ज्या मॅचमध्ये आपण बघितलं की एक वेगळ्या उंचीवर आपल्या संघाला किंवा आपल्या परफॉर्मन्सने आपल्या संघाला घेऊन गेला होता तो जुनेद फकी. पण या षटकात आपण बघतो थोडासा बॅकफुटला बघायला मिळतो, थोडंसं दबावमध्ये बघायला मिळतोय. त्याच्यावर मोठे फटके आलेत, काही खराब चेंडूसुद्धा त्याने टाकलेत, पण पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला या षटकात आलाय तो लेफ्ट हँडर तो ऋषभ. चला मॅच सुरू करा, बराच वेळ गेलाय. बॅकफुट थांबला, खूप चांगला स्क्वेअर कट, ऑर्थोडॉक्स फटका होता. स्क्वेअर कट बघायला मी थोडासा पिच ऑन द टोस उभा राहिला आणि चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. जबरदस्त फटका इथे मात्र बघायला मिळतो. स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटवरनं खेळलेला फटका, चेंडू पॉईंट क्षेत्रामधून सीमारेखा पार.
धाबा इथे वसूल करण्यात आल्या होत्या. चेंज ऑफ पेस सुद्धा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, थोडेसे फिंगर रोल केले होते. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता स्ट्रायकिंगला ऋषभचा, पण टायमिंग करू शकणार नाही. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या अंकी झाली आपण बघतो धावफलकावरती 16 धावा, 16 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. यश मापगावकर आमच्यासोबत कमेंट्री बॉक्समध्ये आहेत, आमचे समालोचक मित्र. त्यानंतर अगोदर आपण सुद्धा आपण ऐकलं हर्षल मुंडे आणि प्रितेश पाटील यांचा आवाज. जसं आपण उल्लेख केला की पंचांच्या भूमिकेत रमाकांत पवार आहेत, राजेश तळाशीलकर, नासिर शेख, अमित गुलतकर आणि आपण जसं मग अशी उल्लेख केला या ठिकाणी पत्रे साहेबांनी सुद्धा मात्र त्यांच्यासाठी पारितोषिक अनाऊन्स केले प्रत्येकी. संजय पत्रे, थँक्यू सो मच संजयजी. प्रथम क्रमांक रोख रुपये 5,55,555 आकर्षक भव्य दिव्य चषक. द्वितीय क्रमांक रोख रुपये 3,33,333. तृतीय चतुर्थ क्रमांक पारितोषिक समान आहे 1,55,555 असं तुम्ही पारितोषिक बघत आहे या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी आणि त्याचबरोबर उद्योन्मुख खेळाडू इमर्जिंग प्लेअर उद्योन्मुख खेळाडूसाठी बाईक बघायला मिळते. आणि मालिकावीरसाठी आपण बघतो या स्पर्धेमध्ये ते म्हणजेच जिमी गाडी आहे आणि अंतिम विजेता संघाच्या संघ मालकासाठी थार गाडी आहे. त्यामुळे लॉट्स ऑफ प्राइजेस, भरपूर सारे पारितोषिक. जर यांची जर तुम्ही संख्या काउंट केली तर 50 ते 60 लाखाच्या वरती पारितोषिक तुम्हाला बघायला मिळते या स्पर्धेमध्ये. गोलंदाज सज्ज होत आहे राहुल जैन. राहुलचा पहिला चेंडू आपल्या डाव्या पायावर गुडघ्यावर बसत असताना हा फटका खेळायचा प्रयत्न होता, लेगस्टिकच्या बाहेर आहे आणि अमित गोलतकर सिग्नल करतायत इट्स अ वाईड. स्कोर मोज ऑन 17. जसा धाव फलकावर षटक क्रमांक दुसरा आपण बघतो. राहुल मैदानावरती गोलंदाजच्या मार्कवरती आलेत. स्ट्राईकवरती कैवल्य पाटील आहेत. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर फरार. दमदार चौकार. जरा हटके 100% आयोजन अलगे. जरा हटके 100% आयोजन अलग. फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू, त्याचं योग्य प्रत्युत्तर दिलंय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून हा फटका प्रतिम एक्झिक्यूट केलाय. वेगवान फटका, वेगवान चौकार. षटक क्रमांक दुसरं ज्याच्यामध्ये कैवल्य पाटील विरुद्ध राहुल जैन सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे. समोर जर विचार केला तर बेस्ट वर्सेस बेस्ट म्हणावं लागेल. यावेळेस कैवल्याच्या पॅटमधून हा फटका जरूर एक्झिक्यूट केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कमॉन डीजे. थँक्यू. धन्यवाद. पारितोषिक आले विकेटसाठी आमचे संघमालक 2,000 रुपयाचं प्रफुल्ल यांच्याकडून. आणि जसं मग त्यांनी उल्लेख केला होता की जो गोलंदाज विकेट काढेल त्यासाठी प्रत्येकासाठी विकेटचं पारितोषिक आहे म्हणजेच 2,000 रुपये. चौकार मारला, चौकारचं उत्तर ताबडतोब पुढच्या चेंडूवर राहुल जैनने दिलं. आपण इव्हन हे सुद्धा बघितलं होतं यश की पहिला जेव्हा सामना सुरू होता पहिल्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर राहुलने सुद्धा विकेट काढली होती आणि सुद्धा आपण बघतो या ठिकाणी विकेट काढतोय आणि चक्क 2,000 रुपयाचं पारितोषिक पटकावतोय. जबरदस्त विहंगम दृश्य ते बघायला मिळतं ड्रोनच्या माध्यमातून. ट्रेंड्स.inच्या या माध्यमातून संपूर्णतः या तलवार क्रीडांगणाचा अभ्यास केला जातोय आणि ती दृश्य स्क्रीनवरती बघायला मिळतात आणि खूप सुंदर आतापर्यंतचं हे दृश्य बघायला मिळालं ट्रेंड्स.inच्या माध्यमातून. धन्यवाद. षटक दुसऱ्या प्रगतीपथावरती जिथे जर आपण पाहिलं तर 21 धावसंख्येवरती एक विकेट मात्र इथे गमावली आहे. आणि या प्रेक्षकांमध्ये ग्राउंडमध्ये ग्राउंडमध्ये या ठिकाणी या खेळाडूंसाठी बक्षीस आलंय. कॅच घेतल्यानंतर 1,000 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू या ठिकाणी आला होता. खेळाडूला या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे मोठी संधी जी हुकली, ज्या प्रकारे या ठिकाणी थ्रो आला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर जर तुम्ही विचार केलात ना तर विराट कोहली, हार्दिक पांड्या, त्यानंतर सर रवींद्र जडेजा असतील त्यांचा थ्रो अगदी परफेक्ट असतो यष्ट्यांवरती. यावेळेस जर आपण विचार केला तर थोडासा थ्रो इकडे तिकडे झाला, अन्यथा विकेट मैदानावरती होती. लहानपणी तू सुद्धा बरेचसे काही खेळ खेळला असशील, पण अशा मोमेंटला मी म्हणेन की जर तुम्ही लगोरीमध्ये जर एक्सपर्ट असाल ना तर तुमचा नेम परफेक्ट लागला असता. तिथे मिस होतोय आणि ती मात्र एकदा तिथे कंप्लीट होते. 22 धावा बनल्यात. षटक दुसऱ्या प्रगतीपथावरती राहुल जैनची एक सुंदर गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते. 4 धावा, त्याच्यानंतर विकेट, त्यानंतर 1 धाव. पुन्हा एकदा राहुल मैदानावरती आपल्या संघासाठी खूप चांगल्या प्रकारे कमबॅक करणारी गोलंदाजी करून दर्शवतोय.
यावेळेस ऑन द राईज ऑन दी अप स्टँड अँड डिस्पॅच समोरच्या दिशेला चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमा रेखा पार षटकार. महेंद्र शेठ आमची शान अलिबाग मुरुडचा थँक्यू. ऋषभ गोंडलीच्या बॅटमधनं काय फटका या ठिकाणी समोरच्या दिशेला आला. पुढ्यात आमंत्रण दिलं होतं, दोन्ही हातांनी स्वीकारलं, चेंडूला टाटा बाय बाय केलं, राहुल जैनवरती दबाव प्रक्षेपित केला. याच्यानंतर ऋषभ गोंडलीची स्ट्रॅटेजी काय असावी. एक तर षटकार त्याने खेचलाय आणि करंट रन रेट वाढवणारा हा फटका, आत्मविश्वासाला उभारणी देणारा फटका, मॅचमध्ये आम्ही सुद्धा आहोत हे सांगणारा फटका आलाय. गोलंदाज काय करील. राहुल जैन या ठिकाणी गोलंदाजच्या मार्कवरती. यावेळेस फुल टॉसला फुल टोललाय, चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू डीप बॅकवर्ड स्कोअर लेग, सीमा रेखा पार, दणदणीत चौकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. वीरनाथवाच्या लाडोपोटी थेट प्रीमियर लीग भरली परफेक्ट. चेंडू टॉस केला होता आणि खूप चांगला पिकअप शॉट. आपण बघितलं की पॅडल स्विपच्या माध्यमातून हा स्वाईप केला शॉट होता आणि जास्त उंची नव्हती, पॅरल स्ट्रोक होता, जमिनी समांतर हा फटका आला, फक्त बाउंड्री लाईनच्या काही इंचीच आतमध्ये पडला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खूप चांगला फटका, आक्रमक फटका बघायला मिळतोय ऋषभ गोंधळीच्या बॅटमधून चौकार. ज्या षटकामध्ये ना धाबांची लयलूट व्हायला सुरुवात झाली आहे. राहुल जैन जेव्हा जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आले त्याच्यानंतर ऋषभ गोंडलीच्या बॅटमधनं 3 चेंडूवरती 10 धावा येथे मैदानावरती आल्यात. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. ऋषभ ऑन द स्ट्राईक आणि त्याच वेळेस आणखीन एक चांगला दमदार असरदार षटकार. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू. करेक्शन करणं बाकी आहे ते म्हणजेच या षटकाच्या अगोदर एक चौकार होता, तो सुद्धा ऍड करणं बाकी आहे. म्हणजे आमचे गुणसंख्या लेखक ऍड करतील आणि धावसंख्या 38 होईल धावफलकावर. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 38 धावफलकावर. बघा 2 षटकं मैदानावरती येते परपसर संपली आहेत. 2 षटकानंतर 38 धावा धावफलकावरती. प्रति षटकामध्ये 19 धावांचा हा करंट रन रेट इथे बघायला मिळतोय. म्हणजे अजूनही 3 षटकं बाकी आहेत. प्रोजेक्टेड स्कोर विल बी 95 रन्स. 5 षटकानंतर 95 धावा इथे दिसत आहेत. मात्र अशाच वेळेस आणखीन एक विकेट जर आली ना तर मॅच पुन्हा टर्न होऊ शकते आणि क्रिकेटमधलं जे गम्य आपण बऱ्याचदा अनुभवलंय. आणि अशा वेळेस 2 षटकं संपलीत, 38 बनल्यात. आता चित्र हे बघायचं आपल्याला की तिसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल, कारण त्याच्यावर सुद्धा मात्र खूप मोठी जबाबदारी असणार आहे. चॅलेंज ओव्हर असणार आहे आणि बघायचं चॅलेंज आणि स्वीकारले कोणी तर जुनेदने. जुनेद पुन्हा आता बॉलिंग मार्कवर येत आहे. जुनेद एक षटक टाकले, धावा खर्च केले त्या 16 आणि या षटकात त्याला कमबॅक करून द्यावंच लागेल. विदाउट विकेटलेस गेला होता पहिल्या षटकामध्ये, धावा 16 खर्च केल्या होत्या आणि या मुवमेंटला बघूया आता मात्र विकेट काढतोय की समोरच्या संघाला धावेंपासून रोखतोय. स्ट्रायकिंग एंडला गौरव, नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषभ गोंधळी आणि चॅलेंज ओव्हरचा पहिला चेंडू जुनेद फकी. पहिला चेंडू लाऊड अपील या सिटीज स्टंपच्या समोर. याचा जो उल्लेख केला होता की विकेट काढेल की धावा रोखेल आणि तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज संघ मालकांकडून जुनेद फकीला. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकमी एका, कामाचा पक्का हुकमी एका, भेटायला कधी बी जावा. बघा प्रत्येक डॉट चेंडूसाठी पुन्हा ते पैसे सुरू झालेत. एका डॉट चेंडूसाठी 1000 रुपये सन्मान्य प्रफुल्लजी बानकर यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकात आपण बघितलं यश की तब्बल 16 धावा आल्या होत्या. बॅट्समन लगेच पाठवून द्या, जास्त वेळ घेऊ नका. आणि दुसऱ्या षटकामध्ये खूप मोठी जबाबदारी होती, 50-50 म्हणजेच आपण त्या ठिकाणी बघतो चॅलेंज ओव्हरमध्ये खूप मोठी जबाबदारी होती. आणि या ठिकाणी बघतो जुनेद फकीने मात्र पहिल्याच चेंडूवर अडसर दूर केला आणि गौरवला तंबूत पाठवून दिलं. गौरव बॅक टू डगआउट, सेकंड विकेट डाऊन, 38 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. आता तुम्हाला 5 चेंडूमध्ये करायचे ते कमीत कमी 10 धावा. म्हणजे तुम्हाला जे चॅलेंज तुम्ही एक्सेप्ट केलं आहे, चॅलेंज तुम्ही घेतलं या षटकामध्ये, तिथे तुम्हाला 10 धावा करायच्या आहेत. आणि बॅटिंगसाठी आता मात्र शाकिब येतोय, शाकिब सिद्दीकीला मात्र खूप मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. षटक क्रमांक 3 चॅलेंज ओव्हर आणि बोली मार्कवर पुन्हा एकदा जुनेद फकी. दुसरा चेंडू षटकातला फुल टॉस चेंडू, डोकर हात गेले, अक्षरशः बीमर टाकलाय आणि चेंडू डीप मध्ये जातोय.
सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी चेंडू कव्हर केलाय. 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्यात. पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय ओव्हर द वेस्ट. आणि बघूया या ठिकाणी 9+2 2 धावा स्कोअर कार्डवर ऍड केल्या जातील. लास्ट मोमेंटला खूप चांगली फिल्डिंग तर बघायला मिळाली, पण पंचांनी मात्र आता हा निर्णय पोहोचवलाय तिसऱ्या पंचांकडे बाउंड्री चेकसाठी. योग्य दिशेने तो चेंडू कव्हर केलाय की नाही हे बघावं लागेल. एखादा गोलंदाज जेव्हा त्याच्या विरोधात आपण बघतो की फटकेबाजी झाली पहिल्या षटकाअखेर, त्यानंतर मात्र पहिल्या दुसऱ्या षटकात विकेटने सुरुवात केली, त्याच्यासारखा गोलंदाज जो मुरलेला आहे, अनुभवी आहे, आणि अशा मुमेंटला त्याच्याकडनं कशी चूक होऊ शकते. आता नवीन प्रयोग करायचा प्रयत्न, आणि चेंडू पण बघितलं, नॉट ओनली ओव्हर द वेस्ट इज द ओव्हर द चेस्ट होता हा चेंडू अक्षरशः. खरं या ठिकाणी सिच्युएशन बदलायला सिच्युएशनमध्ये अगदी काही क्षणात ती बदलत असते. आणि अशाच वेळेस जर आपण विचार केला तर जुनेद जो गेल्या मॅचमधला त्यांचा सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम गोलंदाज होता, आणि त्याच्याकडनं आता चुका व्हायला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर विकेट आली असली तरी नंतरचा चेंडू चॅलेंज ओव्हर असल्या कारणाने प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. या षटकासाठी आपण विचार जर केला तर गेल्या सामन्यामध्ये त्याला तब्बल 3,000 रुपये सुद्धा वैयक्तिक देण्यात आले होते. त्याच्यामुळे दोन्ही संघ या ठिकाणी जिंकण्याच्या उमेदीनं मैदानावरती उतरत आहेत, आणि प्रत्येक संघाला वाटतं की आम्ही जिंकलो पाहिजे. फक्त त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. चॅलेंज ओव्हरमध्ये आता स्वतः जुनेदने थोडासा मोमेंटम दिलाय फलंदाजांना, कारण या चेंडूच्या तर 3 धावा तर ॲड केल्या जातीलच. बघायचं त्या ठिकाणी बाउंड्री चेक केली जाईल. जर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेला असेल तर अजून 2 धावा स्कोअर कार्डवर ॲड होतील. बघूया तिसरे पंच यावर काय निर्वाळ देतात, काय रिप्लाय करतायत. हे षटक तेवढंच इम्पॉर्टंट आहे बॅटिंग टीमसाठी, कारण आतापर्यंत 2 षटकात त्यांनी 38 धावा कुठल्या होत्या, चांगली बॅटिंग केली होती. रन रेट 19चा होता, आणि तो जर मेंटेन ठेवायचा असेल तर या षटकात सुद्धा मात्र त्यांना तशीच बॅटिंग करावी लागेल. कमीत कमी जर 19चा रन रेट मेंटेन करायचा आहे तर 15 ते 14 धावा तुम्हाला करावे लागतील मैदानावर, तरच त्या 5 धावा त्या स्कोअर कार्डवर ॲड केल्या जातील. स्कोअर कार्डवर जेव्हा 3 षटकाचा समाप्त खेळ होईल तेव्हा. महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 अलिबाग मुरुड रोहा तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहित करणारी आणि भव्य व्यासपीठ देणारी भव्य डे नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. बघायचा पंचांचा इशारा काय येतोय. नो बॉलचा इशारा तर पंचांनी केलाच होता. त्यानंतर 2 धावा फलंदाजांनी धावून पूर्ण केल्या. पुढे सांगितलं की आमचे 3 धावा तर ॲड करतीलच, आणि सेव्ह. चला सेव्ह केलेला आहे 2च धावा, आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. या आपण 3 धावा स्कोअर कार्डवर ॲड करूया. आमचे गुणसंलेखक ॲड करतील, आणि 3 धावामुळे धावसंख्या 41 41. नेक्स्ट बॉल फ्री हिट. स्ट्राईक केला शाकिब. फ्री हिट बॉल, क्या बात है, एक्सप्रेस डिलिव्हरी. डॉमिनेट करणारा अक्षरशः चेंडू फ्री हिट बॉल होता, आणि त्यावर काहीच रिप्लाय नाहीये शाकिबकडे. चेंडू बॅटच्या खालून वेगाने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. प्रत्येक डॉट बॉलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रफुल्ल बानकर यांच्याकडून. प्रफुल्ल बानकर, निलेश मलबारी 2 संघ मालक या संघाचे. रिदम मिळत नाहीये. जसं मी उल्लेख केला की पहिल्या मॅचमध्ये ज्याप्रमाणे इम्प्रेस केलं होतं, ग्रीप, रनअप, रिलीज फॉरदूचे 4 स्टेप्स असतात गोलंदाजीचे, त्या 4 स्टेप्समध्ये अप्रतिम कामगिरी मात्र केली आहे ती जुनेद फकीने. 41 लॉस ऑफ 2. क्रॉस बॅटेड शॉट समोर मारलाय, वॅकेंट एरिया, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, आणि समोर स्क्रीनवर जातोय चेंडू सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. असाच आमदार हवा, मला असाच आमदार हवा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. यावेळेस आतापर्यंत जर आपण बघितलं तर शकीब सिद्दीकीच्या बॅटमधनं आतापर्यंत चांगले फटके आलेत, आणि 3 चेंडू 7 धाबा चॅलेंज ओव्हरमध्ये आल्यात. म्हणजे उर्वरित 3 चेंडूवरती त्या 3 धाबा डिफेंड कराव्या लागतील, अदरवाईज 5 धाबा त्याच्यामध्ये ॲड केल्या जातील. हो निश्चितच, ते मात्र काम आता दोन्ही टीमच्या खेळाडूंना करावं लागेल. जुनेद पुढचा चेंडू. हा चेंडू परवर यॉक करायचा प्रयत्न होता, बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू जातो स्क्वेअर लेगमध्ये. तिथे मात्र एकदा तिथे कंप्लीट केली आहे. वेग प्रचंड आहे. बुंध्यामध्ये चेंडू, पायामध्ये चेंडू, ब्लॉकमध्ये चेंडू, ही खासियत राहिली आहे खेळाडूची. जुनेदने इम्प्रेस केलंय. जास्त मोठं वय नाही आहे, जास्त वयस्कर खेळाडू किंवा आपण बघतो की अपकमिंग यंगस्टर, अशा मुवमेंटला अनुभवाची थोडीशी कमी असते, पण अचूकता बघा गोलंदाजीमध्ये, भेदकता बघा गोलंदाजीमध्ये. जसं काही हा मुरलेला खेळाडू आहे अशी गोलंदाजी करतोय जुनेद फकी. 46 षटकातले 2 चेंडू आय थिंक अजूनही शिल्लक असतील. येस, 2 टू गो, आणि 2 धावा कराव्या लागतील चॅलेंज एक्सेप्ट करायचं असेल तुम्हाला तर.
हो क्या बात आहे, बॅक टू द बॉलर, खोदून काढला अक्षरशः चेंडू, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे, लॉंग ऑन चेंडू कव्हर करतोय, तोपर्यंत एक जातो ते कम्प्लीट. नेट टू नेट फाईट, अप्रतिम खेळ केलाय जुनेद फकीने, अपकमिंग यंगस्टर्सने अक्षरशः इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतून. बघा यावेळेस एक चेंडूवरती एक धाव जर घेतली गेली तर समोरचा जो संघ आहे त्याच्या 5 धावा मायनस होतील जी बॅटिंग करते टीम. मात्र एक धाव जर बनली तर 5 धावा तिथे प्लस होतील. हे देखील ते सांगावं लागतं प्रेक्षकांना, कारण हे चॅलेंजिंग ओव्हर आहे. जेथे 10 धावा जर पूर्ण केल्या तर 5 धावा प्लस होतात. ओव्हर स्टेपिंग केली आहे का? तू खूप चांगला उल्लेख केला यश, की या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागतं. एक मला किस्सा आठवतोय, स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये विश्वास टोंटरे गावचा तो खेळाडू आहे, विश्वास पाटील, तो खेळत होता आणि लास्ट मोमेंटला त्यांना स्कोअर लेवल करायला एका धावेची गरज होती, सामना जिंकायला 2 धावेची गरज होती आणि त्या मोमेंटला तो स्कोअर लेवल करायला गेला आणि मॅच ती मात्र फसली, कारण त्याच्या विकेट जास्त गेल्या होत्या आणि सामन्यात त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि अक्षरशः डोळ्यातनं घळाघळा अश्रू आत होते ते विश्वास पाटीलच्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, ज्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आहेत त्या सगळ्या खेळाडूंना सांगणं गरजेचं आहे आणि तेच आपण सांगतोय. या मोमेंटला तिसरे पंच चेक करतात की गोलंदाजीमध्ये गोलंदाजी करत असताना ओव्हर स्टेपिंग केली आहे की नाही. ओव्हर स्टेपिंग ची लाईन तिथे मध्ये चेक करतायत. फर्स्ट लँडिंग कुठे असतं, फट आपण बघतो की टच कुठे असतो, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. टेनिस क्रिकेट .inची पूर्ण टीम तिथे सक्षम आहे सर्व दाखवण्यासाठी TV एम्पायर्सना. आणि अजून एक चेंडू आता शिल्लक राहिला, बघूया त्या ठिकाणी पंचांचा इशारा काय येतो नक्की या चेंडूवर. दोन्ही आपण संघ बघतोय, सामना क्रमांक 6 खेळतायत ग्रुप जी मध्ये. एक सामना जिंकून ते वरती आलेले आहेत. अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास विरोधात प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर या 2 संघांमध्ये हिला आपण लढत बघत आहोत. पहिली इनिंगचा खेळ सुरू आहे आणि धावसंख्या 47 अंकित झाली आहे. चॅलेंज ओव्हर हे एक नवीन ट्विस्ट आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आणि बघायचं आहे पंचांचा निर्णय काय येतोय. नो बॉल, पंचांचा इशारा नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. तिसऱ्या पंचाने निर्वाळा दिलाय, त्यांच्या डिसिजनवर ते कायम आहेत आणि नो बॉल इथे काउंट केला जाईल. आमचे गुणसंख्या ते काउंट करतील. जुनी काहीतरी चर्चा करतोय पंचांशी. पंचांनी सांगितलंय नो बॉल, त्यांच्यानंतर पुढचा चेंडू फ्री हिट. अजून एक धाव इथे ऍड करूया. क्लोज बघायला मिळतं या मोमेंटला. लँडिंग कुठे झालंय, लाईनच्या पलीकडे लँडिंग झालं, पंचांचं म्हणणं आहे. नो +1, धावसंख्या 48, म्हणजे चॅलेंज कंप्लीट झालंय आणि तरी सुद्धा मात्र 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामध्ये. आता या प्लसमध्ये जाणार, याच्यात मात्र शंका नाही. 48 लॉस ऑफ 2, थर्ड ओव्हर. फटका बनवण्याचा प्रयत्न होता, भरपूर सफल झाला होता, वेग प्रचंड होता या चेंडूवर, पण धाव काही येऊ शकली नाहीये, फटका बनवू शकला नाहीये आणि या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकात निश्चितच इम्प्रेस केलं गोलंदाजीमध्ये म्हणजे जुनेद फकीने. इव्हन पूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ केला जुनेदने, ज्याच्याकडे वेग प्रचंड आहे, अचूकता आहे त्याच्याकडे आणि समोरच्या बॅट्समनला डॉमिनेट करण्याची ताकद, नमवण्याची ताकद ठेवतो आपल्या गोलंदाजीतून असा गोलंदाज जुनेद फकी. नागेश्वर आवास विरोधात आपण बघतो सामन्यात म्हणजेच प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर या संघामध्ये. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे ड्रिंक ब्रेकच्या अगोदर. लास्ट बॉल टू गो. जुनेद टू शाकिब, आउटसाइड एज मागे जाते चेंडू. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, इव्हन फ्लाइंग स्लीपमध्ये खेळाडू तिथे उभा आहे आणि तोपर्यंत षटक समाप्त. ड्रिंक ब्रेक होतोय, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 48 धावा धावफलकावर आहेत आणि आपण बघतो या ठिकाणी म्हणजे गुणसंख्या लेखक सांगतायत की प्लस आता 5 धावा ऍड करूया स्कोअर कार्डवर, म्हणजेच काय 48 + 5 एकूण धावसंख्या धावफलकावर 53. हॅलो, चेक चेक. हॅलो, माझ्या समवेत आपण पाहतोय या टुर्नामेंटमधला, या लीगमधला सर्वाधिक महागडा खेळाडू, गेले 2 मोसमामध्ये ज्यानं मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड पटकावला असा अक्षय मोने आहे, जो या स्पर्धेतून जरी बाद झाला असला मात्र या स्पर्धेवर त्याचं प्रेम आपण पाहतोय. अक्षय, काय सांगशील या स्पर्धेविषयी? खूप छान आयोजन आहे. 2 वर्ष खेळलोय, 2 वर्ष विनिंग झालोय. शेवटी नशिबाचा भाग आहे. जो चांगला मेहनत करेल तो खेळणार आणि त्याला ज्याच्या नशिबात असेल त्याला ती मिळणार आहे गाडी. तर मेहनत चालू ठेवा, कोणाचंही नशीब कधी उघडू शकते. 2 वर्ष सातत्याने मॅन ऑफ द सिरीज तुला मिळाली. काल मी पाहिलं होतं ज्या दिवशी जो सामना पराभूत झाला, बराचसा पॅन्डॉल खाली झाला, बराचसा प्रेक्षक फॅन फॉलोअर तुझा आहे. या प्रेक्षकांसाठी तू काय सांगशील?
प्रेक्षकामुळेच टुर्नामेंटला शोभा येते, कारण आपण जे एवढं आयोजन करतो ते प्रेक्षकांसाठीच असतं. तर त्यांना मनापासून धन्यवाद करेन की ते आपल्याला सपोर्ट करतात आणि आपली टुर्नामेंट चांगली होते. असा कोणता खेळाडू आहे अलिबाग तालुक्यातील ज्याच्या मार्गदर्शनाखाली तुला घ्यायला आवडेल? माझी टीम आहे 40+, त्याचे माझे सर्व प्लेयर आहेत, ते प्रेरणादायी आहेत, कारण त्यांना बघून मी खेळायला शिकलो आहे. तर अक्षय, तुझ्यासाठी एक ही स्पर्धेचा विषय तर बाजूला राहू द्या. या स्पर्धेच्या पलीकडे ॲज अ आयकॉन म्हणून अलिबाग तालुक्याला जेव्हा जेव्हा तू रिप्रेझेंट करशील तेव्हा तू या स्पर्धेविषयी तिथे काय बोलशील? जेव्हा जेव्हा मला बाहेर खेळताना विचारलं जातं की तुमची टुर्नामेंट काय आहे, तर मी दरवेळी आवर्जून सांगतो की आमची दमदार आमदारचं आयोजन खूप मोठं असतं. हे होते आमचे दमदार आमदारांचं हे होतं आमच्या दमदार आमदारांचं आयोजन आणि हा होता आमचा अक्षय पाटील. लास्टच्या दिवशी तुला 35,000चा कॅश प्राइज आहे जे आम्ही तुला देणार आहोत. त्या दिवशी आवर्जून तू यायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सर. या ठिकाणी आपण जे इंटरव्ह्यू बघितले सुजितजी पाटील यांच्या माध्यमातून अक्षय पाटील मोन्याची घेण्यात आली होती. असंख्य फॅन फॉलोविंग त्याची आहे, कारण क्रिकेटवरती प्रेम करणारे जर आपण बघितले असंख्य चाहते आहेत. याच दरम्यान व्यासपीठावर आमचे भोर तालुक्यातील एक गोड आवाज आपण पाहतोय किरण दादा शेळीमकर इथे आलेत. मी या MD फाउंडेशनच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक आभार मानतोय. धन्यवाद. तर बोलूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. 53 धावा धावफलकावरती एक इम्पॅक्ट प्लेयर या ठिकाणी पाहायला मिळतोय. राहुल जैनच्या जागेवरती येथे वरून मैदानावरती पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 53 वरती 2 विकेट आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अशांक साखरकर येथे मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. गेल्या सामन्यामधील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं होतं आणि सातत्य हेच त्यांचं एक मेन उद्दिष्ट बघायला मिळतं नेहमीच. अशांक साखरकरची गोलंदाजी ज्या संघामध्ये ते असतील ते प्रामुख्याने खूप चांगली गोलंदाजी करत असतात. षटक क्रमांक 4 मैदानावरती आलाय. बॉल टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला चेंडूवरती प्रहार केल्या क्षेत्ररक्षक तिकडे आले तोपर्यंत फिल्डिंग तिथे होईल. तोपर्यंत फक्त सिंगल एक धाव या ठिकाणी देण्यात आली आहे. 54 धावा या ठिकाणी या धावफलकावरती जर आपण बघितलं तर 4थं षटक ज्यावेळेस सुरुवात झाली आहे. यानंतर नेक्स्ट मॅचसाठी आपण अनाऊन्स करूयात. सरपंच सविता गोरख कडवे, पुरस्कृत जनमान मिळखतकार आणि त्यांच्या समेत फ्रेश बेक हाऊस मानी या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस आपण लगेचच करणार आहोत. 4थ्या षटकामध्ये या ठिकाणी आपण शाकिबला बघतोय. स्ट्राईकवरती आहे. हा चेंडू लेफ्ट केलाय. पंचांनी सांगितलं यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी इट्स अ वाईट डिलिव्हरी. या ठिकाणी अतिरिक्त धाव मैदानावरती मिळेल. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत जर आपण विचार केला तर दिगंबर आमने यांच्या नेतृत्वाखाली निलेश मलबारे आणि प्रफुल्ल बांदकर यांचा संघ मैदानावरती उतरलाय आणि त्यांच्या समवेत एक जबरदस्त परफॉर्मन्स समोरच्या संघाचा बघायला मिळतो. याच दरम्यानचा चेंडू बघा. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. 55 धावांवरती रोख लावण्यात यशस्वी ठरलेत. एका विकेटसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य प्रफुल्ल शेठ बांदकर यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक या ठिकाणी 4 आपण बघतोय. 55 झाल्यात. यावेळेस समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. समोर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण बघितली तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती उतरवण्यात आलेत. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आणि आतापर्यंत खूप चांगला खेळ हा त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालाय. यावेळेस पुलटॉ चेंडूवरती प्रहार केला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत मात्र बनतील केवळ दर्शक. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. हवा हे असाच आमदार हवा. महेंद्र शेठच आमदार हवा. असाच आमदार हवा. मला असाच आमदार हवा. असाच आमदार हवा. थँक्यू. स्लॉगवर डेथवरमध्ये फटके येणं गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही समोरच्या संघात दबाव टाकू शकाल आणि ते फटके आता या मुवमेंटला येतात या 4थ्या षटकामध्ये. एक महत्वाचं षटक आहे. यावेळेस मात्र जबरदस्त फटका क्षेत्ररक्षणामध्ये बघा काय एफर्ट्स घेतले होते. चेंडू या ठिकाणी बाउंडलाईनच्या बाहेर जरी गेला असला ना तरी तुम्हाला त्याचे एफर्ट्स आवडले असतील तर टाळ्यांचा आवाज येते येऊन जाऊ देत. वेल डन. साक्षी
थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मैदानावरती अप्रतिम एफर्ट्स बघायला मिळाले होते. लोंगण क्षेत्रामध्ये साक्षीत पाटील फिल्डिंग करतात आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या या माध्यमातून बघायला मिळालं होतं. धावा या ठिकाणी 6 मिळाल्यात. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र मैदानावरती आलेत. इथून पुढे मॅच पुन्हा ऑन झाली बॅटिंग टीमच्या बाजूने. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र प्रति उत्तर दिलंय आणि फलंदाज येथे मात्र मैदान हे देवाना करी सर्वांचे समाधान. हो, दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता. जनमनात त्याची हवा, मला असाच आमदार हवा. हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. डीजे धन्यवाद. नाणेफेकीचा कौल कोणाचा आहे? यश. पुढील सामना सर तिथे काय लिहिलं बघा. बॉल नाही बघत, सुमित भगत, अलिबागचा बाहुबली, समर्थक स्मरणिका नौकार. इथे फॅन फॉलोअर्स खूप आहेत. चला नेक्स्ट मॅचसाठी रिपोर्ट करायचं आहे. सरपंच सविता गोरख कडवे, मिल्खत कार विरोधात फ्रेश बेक हाऊस मानी. दोन्ही संघाचे संगणक याचे टॉससाठी ताबडतोब. या षटकांतर लगेचच टॉस केला जाईल. क्या बात आहे. सुमित भगतचं जे फ्लेक्स होतं त्या तो सुमित भगत तुम्हाला दाखवलं जाते. बाहुबली ऑफ अलिबाग. चला आपण आता होळ्या 5व्या षटकाकडे. धावसंख्या खूप चांगली असं म्हणायला हरकत नाही आहे. 68 विदाउट लॉस ऑफ टोटल 3 विकेट. शाकिब आठवर खेळतोय. समीर अजून खातं उघडायचं जस्ट तो बॅटिंगसाठी ग्राउंडच्या आतमध्ये आलाय आणि निर्णय षटकात बघायचा तर कुठला गोलंदाज येतोय तो म्हणजे जस्ट गोलंदाजी करण्यासाठी प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर या संघाकडून. यश पारंगे स्ट्रायकिंग एंडला. शाकिब आतापर्यंत धैर्याने मात्र त्याने तोंड दिलंय. त्यामध्ये आपण बघितलं की जुनेची गोलंदाजी असू दे मागच्या षटकात सुद्धा आपण बघितलं की चांगला परफॉर्म करण्याचा त्याने प्रयत्न त्या ठिकाणी केला. आता निर्णायक 6 चेंडू. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम या मॅचला बराच वेळ गेला आहे. आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षक फिल्डिंग सेट करून गोलंदाजी सुरू करायची आहे. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. डीपमध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी स्क्वेअर द विकेट एक डीप स्क्वेअरमध्ये खेळाडू उभा आहे. त्यानंतर लॉंग ऑफ एक आणि डीप एक्स्ट्रा कवर एक आहे. बाकी पूर्ण आपण बघतो एरिया खाली आहे. पहिला चेंडू. वेगवान चेंडू होता. बॅटमॅन धावा येत नाहीये. शाकिबच्या विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आहे. फलंदाज बाद होतोय नॉस्ट्रायकिंग गेडला आणि समी स्ट्राईक स्वतःकडे घेतोय. 4था धक्का लागलाय. बॅटिंग येथे करत असताना आपण बघतोय फलंदाजी करणारा संघ अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास या संघाला. तर येथे यश पारंगेसाठी सुद्धा हे पारितोषिक बघायला मिळते. विकेट येऊ देत आणि संघ मालकांच्या मनामधला उत्साह अजूनही इथे प्रज्वलित होऊ देत आणि खेळाडूंना पैसे मिळू देत. कारण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आजवर आपण अनेक क्रिकेटर्सना मोठं होताना बघितलं आहे. आजवर एक स्पर्धा एक मोठी व्यावसायिक स्पर्धा म्हणून आपण बघत आहात. मुंबई क्रिकेट असेल, MCA असेल, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघितलं आहे आजवर आपले खेळाडू बाहेरच्या स्पर्धा खेळतात. 10+ सारखी मोठी स्पर्धा आज पंकज जाधवने गाजवली आणि त्याच्यामुळे जर आपण विचार केला काल पंकज जाधवची काय बॅटिंग सर येते बघायला मिळाली होती. त्याचा कमबॅक सुद्धा झालाय उलट मॅचकडे. प्रफुल्ल वारकर साहेबांचं मन खूप मोठं आहे. आपण जर बघितलं ते रनआउट होता तरी सुद्धा आपण बघितलं की त्यांनी गोलंदाजाला यही प्रदर्शित दिलेलं आहे. हो क्या बात आहे, क्या बात आहे. लाजवाब. मॅग्निफिसंट बॉलिंग. चेंडू टप्पा पडण्यात ज्या वेगाने जातोय ना तो बॅट्समॅनला समजत सुद्धा नाही आहे. स्ट्रायकिंग एंडला एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स. अक्षरशः डॉमिनेट करणारी गोलंदाजी आपण बघतो मैदानावर. यश पारंगे आणि गोलंदाजीमध्ये पारंगत आहे. तो आपल्या संघासाठी पारंगत अशी गोलंदाजी निश्चितच करतोय. 2 चेंडू ज्याप्रमाणे त्याने टाकलेत, निर्धाव टाकलेत आणि एक रनआउट स्वरूपात विकेट मिळाली आहे. ती सांघिक यश होतं. तसुद्धा प्रफुल्ल बानकर म्हणालेत की हे पारितोषिक आम्ही निश्चितच आम्ही यशला देऊ. त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण बघतो त्या षटकामध्ये हा विकेट आलाय त्यामुळे पारितोषिक निश्चित दिलं जाईल ते यश पारंगेला. चेंडू साईड न होण्यावर कधी चर्चा पंचांसोबत सुरू आहे. पंचांचा निर्णय हा फायनल निर्णय असतो, शेवटचा निर्णय असतो. आपण बघतो की ऑफिसमध्ये बॉस इज ऑलवेज राईट आणि ग्राउंडमध्ये पंच इज ऑलवेज राईट. त्यामुळे पंच जे सांगतील ते तुम्हाला निर्णय तो मान्य करून खेळावं लागेल. सर खऱ्या अर्थानं म्हणाल ना की खेळाडू होणं फार सोपं आहे, मात्र पंचांची भूमिका फार कठीण आहे. अनेक व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पंचांवरती धावून जाणारे ते खेळाडू आम्ही बघितले. त्याच्यामुळे कुठेतरी वाटतं
की पंचांचा रिस्पेक्ट, पंचांचा आदर आणि सन्मान व्हायला पाहिजे. पुढचा चेंडू यशचा. एज होती, मागे जातो चेंडू, गल्लीमध्ये खेळाडू तिथे उभा आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत फक्त एकच धाव. या षटकात टिचून मारा केलाय, खोल डब्याचा मारा केलाय, बांधून ठेवला, अक्षरशः मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. 4 षटकाची धावसंख्या 68 होती. असं वाटलं की एक 70-75 प्लस धावसंख्या बघायला मिळेल की काय, पण इथे मात्र अक्षरशः नामोहरम करून सोडलंय यश पारंगेने. या षटकामध्ये डॉमिनेट केलंय. पहिले 3 चेंडू, 1 विकेट, 1 डॉट आणि 1 सिंगल. 3 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक अंतिम प्रगती पथावरती. समोर मारलाय तिचे क्षेत्ररक्षक डीप मध्ये वाडी स्ट्रॉंगला चेंडू कव्हर करेल. मिळेल ती फक्त एकच धाव. एकच समाधान मानावं लागेल आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जातोय निघून आणि एकच धाव इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. 70 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक केला असेल फलंदाज म्हणजे समीर. बघा शेवटच्या पहिले फलंदाज बघ आपण यश त्या ठिकाणी बघतोय की 1 आणि 1. आतापर्यंत मोठे फटके अजिबात आलेले नाही आहे दोघांकडून. 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. ओहो काय वेग होता. एक्सप्रेस डिलिव्हरी. टाळ्यांचा कडकडाट एवढा होता, तुम्ही सांगू शकता की या चेंडूचं वर्णन आपण करू शकत नाहीये. एवढा भन्नाट वेग होता आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. चेंडू नक्की कुठून गेलाय निघून तो बघावा लागेल. तिसऱ्या पंचांना रेफर केला, तिसऱ्या थर्ड अंपायरकडे, टीव्ही अंपायरकडे. प्रचंड वेग होता या चेंडूवर आणि बघायचं त्या ठिकाणी मुवमेंट बॅट्समनची काय होती, कुठे नक्की तो आला होता, कुठे खेळण्यासाठी तो आला होता, त्याची पोझिशन काय होती, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. नेत्रदीपक अशी कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026. अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यातल्या सर्व तळागाळातल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न. त्यांचं टॅलेंटला एक नवीन संधी, एक नवीन वाव, एक नवीन प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून झालेला आहे. आणि एक मागचे कित्येक वर्ष आपण ही स्पर्धा बघत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यात मोठं पारितोषिक. जसं मागाशी मी उल्लेख केला की आपण जर कॅश प्राईजचा उल्लेख केला, कॅश प्राईजला आपण बघितलं की बाईक्सचा उल्लेख केला, म्हणजे वस्तूसुद्धा आपण बघतो की या ठिकाणी बाईक्स आहेत, कार आहे आणि या सर्व या प्राईजची जर आपण टॅली केली ना तर मोर दॅन 60, 65, 75 प्लस आपण पारितोषिक बघत आहोत या स्पर्धेमध्ये, लॅक्समध्ये. खूप मोठी स्पर्धा आज जर आपण बघितलं तर दमदार आमदाराचं एक सर्वात मोठं आयोजन इथे बघायला मिळतंय. 2 पर्वांपेक्षा ही स्पर्धा 1 लेवल अप आहे असं म्हणावं लागेल. यावेळेस रिव्ह्यू मैदानावरती घेण्यात आलाय आणि चक्क 2-2 गाड्या संघाच्या संघमालकाला, जो मात्र या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरेल त्यासाठी थार गाडी आहे आणि मालिकावर जो खेळाडू ठरेल त्यासाठी आपण बघतो जिमी गाडी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा बघूया काय इशारा येतोय. इट्स अ वाईड, नॉट अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ वाईड. जे ग्राफिक्स आपण बघितलं त्याचं बाय मिस्टेकली आलं होतं. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या ॲड केली जाईल स्कोर कार्डवर. धावसंख्या 71. स्टील टू गो. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत यश पारंगेचे. ऑन ड्राईव्ह क्षेत्र तिथे मिड ऑफला तिथे चेंडू कव्हर करेल. रनआउटची संधी. अपील पंचांकडे, पुन्हा त्या तिसऱ्या पंचांकडे जावं लागेल हा रनआउट चेक करण्यासाठी. फेक चांगली होती. बघायचं क्रिजच्या आतमध्ये फलंदाज पोहोचलाय की नाही ते सुद्धा चेक केलं जाईल. पण त्यानंतर नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही संघाच्या संगणकाला इन्व्हाइट करतो मी. सरपंच सविता गोरख कडवे मिळखतकार आणि फ्रेश बेक हाऊस मानी, दोन्ही संघाचे संगणक आपण येऊन थांबायचं इथे टॉससाठी. हॅलो चेक. माझ्या समवेत पहिल्या सीझनमधला, अर्थात आपण पाहिलं तर सर्वाधिक पॉईंटमध्ये विकला गेलेला हुसैन टाके, मैन फ्रॉम मुरुड. तर हुसैन, क्या कहोगे इस टूर्नामेंट के बारे में? टूर्नामेंट तो बहुत अच्छा है. हमारे मतलब हमको भी एक बड़ा प्लेटफॉर्म मिला है खेलने के लिए और ऐसा टूर्नामेंट किसी के बस का नहीं रखना. इसी टूर्नामेंट में तुम्हें एक बाइक मिली थी, शायद मेरे ख्याल से वो तुम्हारी लाइफ की पहली बाइक हो, लेकिन वो बाइक मिलने के बाद तुम्हारी जो ग्रोथ है हम देख सकते हैं. रायगढ़ प्रीमियर लीग को या एज आइकॉन बहुत सारी टूर्नामेंट में तुम्हारी नियुक्ति हो चुकी है. इसके बारे में तुम क्या कहोगे? वो तो चलते रहता है अल्हम्दुलिल्लाह सब. तो एज अ ओनर के रूप में आपके पास कौन सा ऐसा ओनर है जिसके पीछे जिसके ओनरशिप में आप खेलना पसंद करोगे? वो तो आसिफ दांडेकर ही है. आसिफ दांडेकर, इनकी टीम की ओर से हमेशा आप खेलते थे. चलिए दोस्तों, फिर से एक बार ले चलता हूँ आपको कमेंट्री बॉक्स में. ओवर टू कमेंट्री बॉक्स.
थँक्यू सो मच. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण बोलत आहोत मॅचच्या दिशेला. रेफर करण्यात आलंय की आमचे अँकर सूरज पाटील त्या ठिकाणी खेळाडूंचे इंटरव्ह्यूज घेत आहेत आणि जे खेळाडू या स्पर्धेमध्ये चमकले आहेत त्यांच्यावर आपण बघितलं की जास्तीत जास्त बिडिंग झालं आहे आणि त्यांना मात्र पुन्हा एकदा प्रकाश होता ते आणतायत आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण बघतो की खेळाडूंसोबत चर्चा तर करत असताना या स्पर्धेचा सुद्धा आनंद घेत आहे. या स्पर्धेमध्ये सुद्धा चर्चा ते करत आहेत सातत्याने. बघूया पंचांचा निर्णय इथे काय येतोय. नॉट आउट. फक्त एकच धाव इथे ॲड केली जाईल स्कोर कार्डवर. येत होती ते कंप्लीट या चेंडूवर आणि आता षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 72, 72 धावा, 4 गडी बाद. टॉससाठी रिपोर्ट करायचा आय थिंक एक कॅप्टन इथे आलेला आहे म्हणजेच मिळखतकरचा संगणक इथे आलेला आहे. फ्रेश बेक हाऊस मानी संघाचे संगणक आपण सुद्धा या टॉससाठी आलेत. चला दोन्ही आलेत. या चेंडूत आपण जाऊया टॉसकडे. ओ वेगवान चेंडू, फुलटॉस चेंडू होता. इव्हन संधी होती, नामी संधी हा फटका खेळण्याची, पण टायमिंग करू शकला नाही. पंचांचा 22चा इशारा. एकूण धावसंख्या धावफरक आपण बघायला मिळते. मागचं सिंगल 73 आणि 74 टू विन इज टार्गेट हे निश्चित त्यांनी दिलंय. म्हणजेच प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर या संघाला. वळी आपण आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे आमचे मित्र सज्ज आहेत. प्रितेश पाटील टॉस कंप्लीट करतील. प्रितेश नाणेफेकीसाठी पाहुणे पाठवतोय. सन्मान्य संजीवनी नाईक मॅडम आणि मृणाल घरत मॅडम आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. आपण कृपया टॉस बॉक्सकडे मार्गक्रमण करा विनंती आहे. पाटील माफ करा, मृणाल पाटील मॅडम विद्यमान सदस्या पंचायत समिती अलिबाग. इकडे इकडे इकडे. हॅलो हॅलो. आपण टॉस करतो. आपल्यासोबत संजीवनी नाईक आणि मृणाल पाटील मॅडम आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. एका बाजूला सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकर संघाचा कॅप्टन सुमित भगत आहे. दुसऱ्या बाजूला फ्रेश बेक हाऊस बाणी संघाचा कॅप्टन उमेश खांडेकर आहे. कॉल कोणाचा असेल? सुमितचा कॉल असेल. संजीवनी नाईक मॅडम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड कॉल केलाय, टेल आलाय. उमेश निर्णय का असेल? रक्षण करू, फिल्डिंग. पहिला सामना तुम्ही गमावलात, काय वाटतं पहिल्या सामन्यात नेमक्या चुका कुठे झाल्या आणि त्या चुका सुधारण्यासाठी तुमच्या संघाने काही खास तयारी केली का? हा नक्कीच. आम्ही पहिल्या 3 ओव्हरला चांगले रन मारले, नंतर 2 ओव्हरला आमचा रन नाही झाले, त्यामुळे आमचा जरा आम्ही बॅकफुटला आलो. जेव्हा एक सामना आपण हारतो तेव्हा खेळाडूंच्या मानसिकतेवरती परिणाम होतो. तुझ्या खेळाडूंना तू कसं चार्जअप केलेस? असं काही नाही, त्यांचा नॅचरल गेम आहे, त्यामुळे बिंदास केला. सुमित, पहिला सामना आपण गमावला होतात आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की इट्स नॉट ओव्हर अंटिल इट्स ओव्हर. आजच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये मिळकतकर संघाचा तो आक्रमक जोश पाहायला मिळेल का? हो नक्कीच. पहिली मॅच आम्ही हारलोय, जरा प्रेशर आला आमच्यावरती. तर आता एक मीटिंग करून आम्ही सांगितलं की कोणी काय प्रेशरमध्ये खेळू नका, जो आहे तो पर्सनली तुमचा गेम खेळा. आणि रसिक प्रेक्षकांकडून मी जरा ऐकलं की त्यांना सुमित भगतचा तो नॅचरल अटॅकिंग खेळ आहे तो बघायचा आहे. तो खेळ पाहायला मिळेल या मॅचमध्ये? हो नक्कीच, प्रयत्न करीन मी. निश्चितपणे. गोरख कडवे आपण पाहतोय जे तुझ्यावरती प्रत्येक मॅचवरती विश्वास दाखवतात. पुन्हा एकदा तुला कर्णधाराची भूमिका दिली आहे या मॅचमध्ये, या टुर्नामेंटमध्ये. गोरख शेठला तुम्ही फायनल जिंकून देणार का? थँक्यू बोलेन गोरख शेठचा की त्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवून मला कॅप्टन ठेवला आणि नक्कीच मी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करीन मॅच जिंकायचं. दोघांनाही शुभेच्छा असतील पुढील मॅचसाठी. The news from center, Freshbeck House Mani won the toss and they decided to bowl first.
तर मॅचकडे वळतोय. पहिला चेंडू येथे येईल. पहिला चेंडू आला आणि पहिला चेंडू सरळ बाउंड लाईनच्या दिशेनं गेला. सीमा रेखा पार. दमदार षटकार. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकूम एका, Thank you. कामाचा पक्का. पहिल्या चेंडूवर घणाघाती हल्ला आणि प्रफुल्ल आणि निलेश जे संघाचे संगमाला आहेत यांच्याकडून प्रत्येक षटकारामागे एका षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. उत्तुंग षटकार. आक्रमक फटका पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट करत असताना आपण बघतोय संघ म्हणजे प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर आणि सुरुवात केली ती सक्षित पाटील या फलंदाजाने. गुड बॅटिंग, गुड शॉट. दिगंबर स्ट्रायकिंग केला. दिगंबरने सुरुवात केली आहे. क्रमांक पहिलं दिगंबरच्या बॅटमधून. हा जुना दिगंबर आहे, याला सर्वजण ओळखतात. हा चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर, सरळ सीमा रेखा पार. आणखीन एक दमदार षटकार. मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. थँक्यू. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक येथे बघायला मिळतंय. दिगंबर आमने म्हटल्यानंतर षटकारांचा बादशाह असं मी म्हणेन. सुरुवातीच्या क्रिकेटमध्ये जेव्हा आम्ही लहान होतो, स्पर्धा बघायला जायचो, त्या वेळेस 50 धावा अगदी सहज खेळणारा, नवगाव गावाचं नावलौकिक वाढवणारा हा दिगंबर आमने सर्वांनी पाहिलाय आणि तो येथे मैदानावरती पुन्हा परतलाय. दिगंबरच्या बॅटमधनं 2 चेंडू 2 षटकार. शाकिब सिद्दकीवरती येथे दबाव प्रक्षेपित केलाय. या सामन्यामध्ये जर आपण चित्र बघितलं ना तर समोर दिगंबर आमने नावाची तोफ मैदानावरती कडाडत्या. यावेळेस मात्र लालच बुरी बला है मेरे दोस्त. मैदानावरतून परतावं लागेल. एक बडी मछली जाल में फासी. सेवेचा घेतलाय वसा, दीन दुबळ्यांची करतो सेवा. कामाचा पक्का हुकूम एका, कामाचा पक्का हुकूम एका, भेटायला कधी विसावा. मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. थँक्यू. शॉर्ट सिलेक्शन मी म्हणेन की चुकीचं नव्हतं. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, कारण वेगवान गोलंदाज आहे शाकिब आपण बघतो त्या ठिकाणी आणि शाकिबला 2 चेंडू 2 उत्तुंग षटकार मारलेत आणि त्या मुवमेंटला अजून एक नवीन फटका म्हणजे आपण त्या ठिकाणी इम्प्रूव्हाइज असं म्हणेन की फटका बनवण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि एक मोठा धक्का लागतोय. दिगंबर बॅक टू डग आउट आणि त्याची विकेट आपण बघतो त्या ठिकाणी फटका मिस टाईम झाला आणि पॉईंटचा खेळाडू मात्र सहजगत्या तो झेल आपल्या हातामध्ये आपल्या गोंधळीमध्ये स्वीकारतोय आणि पहिलाच धक्का लागतोय मैदानावर बॅटिंग करत असताना प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर या संघाला. तर कल्पेश वाळन ज्यांना पाठवलं गेलंय, पहिली विकेट येथे आल्यानंतर मात्र शकीब सिद्दकीने सुटकेचा निश्वास सोडला असावा. 2 षटकार येथे मात्र आले. पहिल्या षटकाला प्रारंभ केला गेला. 12 धावसंख्येवरती 1 गडी येथे गारद केलाय आणि इथून पुढे जर आपण विचार केला तर प्रफुल्ल बानकर आणि निलेश मलबारी यांनी पुरस्कृत केलेला संघ ज्या मैदानावरती उतरलाय कल्पेशला या ठिकाणी पाठवण्यात आलाय. समोरचा संघ जर आपण बघितला तर खऱ्या अर्थानं आज या मैदानावरती नागेश्वर आवाज संघाची कामगिरी देखील पहिल्या सत्रामध्ये चांगली राहिली आहे. रिक्वायर्ड 13.78चा बघायला मिळतोय. ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न ऑप्टिकच्या बाहेर. ज्या प्रकारे या ठिकाणी आपण जर बघितलं ना तर एका जागेवरती चिडीचूप उभं ठेवलं होतं. त्या चेंडूवरती गती होती, टप्पा योग्य लाईन आणि नियंत्रणावरती हा चेंडू आला होता आणि ज्या प्रकारे कल्पेशला आपण बघतोय ऑप्टिकच्या बाहेर निघणारा चेंडू सतावतोय. गेल्या सामन्यामध्ये सुद्धा काही फलंदाजांना हा चेंडू खेळता येत नाही आहे. जर तुम्ही स्टंप टू स्टंप बॉल लाईन अटॅक कराल तिथे हेलिकॉप्टर उडवताना आपण बघितलंय. मात्र ऑप्टिकच्या बाहेरचा यॉर्कर ज्या प्रकारे आतापर्यंत डोकेदुखी राहिली. यावेळेस मात्र बघा हिट विकेट मात्र मैदानावरती बघायला मिळते. या स्पर्धेमधली पहिली हिट विकेट. कम ऑन डीजे मास्टर. आणून निधी आणली विकास कामाला गती. आले बघ मुरड रोह्यामध्ये, नका लागू आमच्या कोणी नादी. हो दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता. जनमनात त्याची हवा, मला असाच आमदार हवा. शाकिब सिद्दीने अक्षरशः चारोखाने चित केलंय. आपण बघितलं की फलंदाज जो वाळंज बाद झाला मागच्या सामन्यामध्ये सामन्याचा पुरस्कार यशाने पटकावला होता. तिथे मात्र त्याला खातं सुद्धा उडवली नाहीये आणि याचं क्रेडिट पूर्णपणे जाते ते शाकिबला. अप्रतिम चेंडू टाकला होता. म्हणजे बॅट स्वाईप करण्याच्या पलीकडे काम उरलं नव्हतं आणि त्यामध्ये बॅटवरती कंट्रोल नाही. आपण बघतो बॅट डायरेक्ट गेली ती यष्टीवर आणि सेल्फ आउट झालं तिथे मात्र वाळंज. बॅक टू डग आउट. सेकंड विकेट आणि दुसरी विकेट काढत असताना आपण बघतोय शाकिब इज ऑन फायर. बघा प्रत्येक मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. आधीच्या मॅचचा परफॉर्मन्स तुम्हाला या मॅचमध्ये विजयी करू शकत नाही. आता मात्र यश पारंगीला आपण बघतोय नागोटण्याला बिलॉंग करणारा खेळाडू येथे मात्र मैदानावरती उतरला.
त्याच्याकडे एक क्षमता फार मोठी आहे आणि त्याच वेळेस जर आपण बघितलं ना तर आज स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि संघासाठी लढावं लागेल. 12 धावा 2 विकेटच्या नुकसानावरती 1 to गोचा इशारा पंतांच्या माध्यमातून. हलक्या हातानं या ठिकाणी खेळलं होतं क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये. एक सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पॉईंट क्षेत्रामध्ये बघायला मिळालं. या ठिकाणी आपण जर पाहिलं विचार केला तर पहिलं षटक इथे मैदानावरती संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती शाकिबच्या गोलंदाजीवरती 12 धावा 2 विकेट. 2 षटकार आले त्याच्यानंतर काही कमबॅक केलंय. 2 विकेट सुद्धा इथे मिळवल्यात आणि त्याच्यानंतर यावेळेस जेव्हा गोलंदाजी करणारा गोलंदाज येईल ना त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. 12 धावा आल्यात. सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर अजूनही येणारे चेंडू शिल्लक राहत आहेत ते म्हणजे 24 चेंडू आणि सामना जिंकायला जी आवश्यकता आपण इथे बघतोय 62 धावा पाहिजेत. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात. एका षटकाच्या अखेरीस आपण बघतो यश या ठिकाणी धावसंख्या धावफलकर ती 12 धावा आहे आणि अशा मुवमेंटला आता मात्र बघितलं की 2 फलंदाज खूप लवकर बाजार आहेत आणि या क्षणाला मात्र आता विकेट सांभाळून बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग अटॅक बॉलिंग युनिट खूप चांगली कामगिरी करते. आपण जर बघितलं गोलंदाजी या संघामध्ये म्हणजेच अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघ ज्यांच्याकडे तिखट मार आहे तर समोर आपण बघतो की प्रफुल्ल निलेश स्पोर्ट साखर यांच्याकडे सुद्धा मात्र तगतगडे फलंदाज आहेत. त्यामुळे हे कॉन्टेस्ट बघायला मजा येणार आहे कारण दोन्ही संघांना बघतो एक सामना जिंकून वरती आलेत फिल्टरहून वरती आलेत आणि ग्रुप जर आपण यांचा बघितला तर ग्रुप जी मधून हे दोन्ही संघ परफॉर्म करत आहेत आणि अजूनही जर सामना इथे मात्र कुठला संघ जिंकतो निश्चितच तो पुढच्या वेळी प्रवेश करेल सुपर 16 मध्ये आपली जागा फिक्स करेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 घेऊन स्ट्रायकिंगला सक्षित पाटील आहे जो लेफ्ट हँडर आहे. यश पारंगे आलाय 2 डाऊन बॅट्समन आणि बोली मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक 2 मध्ये. अमित पारकर पहिला चेंडू अमितचा. चेंडू हवेमध्ये मिस टाइम मिड ऑफचा खेळाडू थोडासा वाईडिश उभा होता त्या ठिकाणी झेल ड्रॉप हात आय और मुंह न लगा असं झालं काहीतरी. चेंडूच्या खाली बरोबर त्याने पोझिशन केली होती. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार बघण्यासारखं असणार. बघूया हा ॲक्शन रिप्ले. बघू शकता हा चेंडू समोर खेळायचा प्रयत्न लिडिंग एज घेतली मिस टाइम झाला फटका आणि कव्हरला खेळाडू होता. बघू शकता दोन्ही हाताने कॅच घेण्याची पोझिशनच चुकली. दोन्ही हाताची ओंजळ त्याने अक्षरशः ओपन केली होती. दोन्ही हात पूर्ण फैलावले होते म्हणजे कमळ पण अक्षरशः आपण कमळ कसं दाखवतो हाताने तसं कमळ केलं होतं हाताचं आणि चेंडू खाली पडतोय. 46वा झेल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सुटलाय. बघा होऊ शकतं कारण फार मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथे चुका होऊ शकतात मात्र तुम्हाला सुधाराभास सुद्धा लागतील कारण अशाच पद्धतीनं तुम्ही पुढे जाऊ शकता. या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर कॅच घेण्यासाठी प्रयत्न त्याच्या माध्यमातून सुद्धा झाले होते मात्र नशिबाची साथ त्यांना नाही मिळत. साक्षित पाटीलला मिळाले जीवदान बघायचं आहे अमितच्या या गोलंदाजीवर. अमित आता पुन्हा बोली मार्कवर समोर यश पारंगे. लेग कटर बॉल ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. लास्ट मोमेंटला बघितलं की चेंडू जाऊ दिला सोडून दिला लेफ्ट केला आणि ऑप्शनच्या खूपच बाहेर. अमित गोलतकर यांचा इशारा आहे आमच्या गुणसंख्या लेखक शुभम कानमुरेला. इट्स अ वाईड. स्कोर मोजन 14. राउंड विकेट ऑन दी अप. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. ब्युटिफुल कनेक्शन. दमदार षटकार. मनात त्याची हवा मला असंच आमदार हवा. हे असंच आमदार हवा. महेंद्र शेठच आमदार हवा. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिलं तर यश पारंगेच्या बॅटमधून या मॅचमध्ये कमबॅकिंग षटकार बघायला मिळतोय. धावा रोखल्या होत्या आतापर्यंत अमित पारकरने एक संधी उपलब्ध करून दिली होती मात्र त्याच्यानंतर यश पारंगेच्या बॅटमधून हा यशस्वी फटका मैदानावरती आलाय. एक कॅच ड्रॉप झाली होती साक्षित पाटीलची त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली मोमेंटम बदलले गेलेत जिथे धावा येत नव्हता त्यानंतर धावांचा हा बांध फोडलाय आणि षटकार मात्र मैदानावरती सरळ आला होता जिथे आपण आमदार साहेबांचा फोटो बघतोय सोबत वीर सुद्धा आहेत. पॉवर हाऊस फटका चेंडू षटकार इथे बघायला मिळतोय. चांगला स्ट्रोक दबाव थोडासा दूर करणारा. बघा ही ट्रॉफी तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. खूप सुंदर अशी ट्रॉफी. ही ट्रॉफी तुम्ही बघू शकता शेवटच्या दिवसात निश्चितच कुठला संघ आपल्या घरी घेऊन जाईल. सध्या आपण बघतो तो म्हणजे स्क्रीनवर फिरता करंडक रोटेशन ट्रॉफी. राऊंड विकेट चेस करत होता लास्ट मोमेंटला सोडून दिलाय. गुड डिसिजन. माहिती आहे की फलंदाज स्ट्रायकिंगला यश पारंगेला मोठ्या आवश्यकतेचा पाठलाग करत नाहीये आणि अजिबात ज्या ठिकाणी लालच दाखवले जाते त्याच्यामध्ये अजिबात तो पडत नाहीये. गुड डिसिजन. वाईट बॉल अगेन. धावसंख्या 21. फुलटॉस चेंडू बॉटमहँडचा वापर. बॅक टू द बॉलर. व्हाट अ कॅच. ऐसे कॅच पकड़े नहीं जाते ऐसे कॅच चिपक जाते हैं. फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. या ठिकाणी वॉट अ कॅच, वॉट अ फॅन्टास्टिक कॅच, चांगला रिफ्लेक्स येथे मात्र मैदानावरती बघायला मिळतोय. बघा परब सर, विज्ञानामधली एक संज्ञा आहे रिफ्लेक्स. शरीराची हालचाल किती वेगाने, एक फ्रॅक्शन मैदानावरती बघायला मिळाले. कॉटन बोल्ट, वॉट अ फॅन्टास्टिक इथे बघायला मिळाले. बॅट्समन घ्या, लवकरात लवकर पाठवून द्यायचे. खूप मोठ्या प्रमाणात आपण बघतोय प्रेक्षकांची, जसं मी आपण दुपारच्या वेळेस सामना जे सुरू केले फलकावर, आणि या ठिकाणी लालच आपण जर त्यामुळे बघितलं, चेंज ऑफ पेस टाकला होता, टॉस केला होता चेंडूला, आणि फुल टॉस चेंडू बॉटम हँडचा वापर करून सर्व फक्त चेंडूला ढकलायचं होतं, पण खेळाडूच्या हातामध्ये आपण बघितलं बॅक टू द बॉलर, म्हणजे खेळाडूच्या हातात चेंडू देऊन बसला, झेल देऊन बसला आणि तंबूत परतला. यश पारंगे. ऋषभ आलाय नवीन फलंदाज बॅटिंगसाठी. तर आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघतो जिमी कार, दमदार आमदार प्रीमियर लीग मधली ही कार कोणाच्या नावावरती असेल, कोणाच्या नावावरती रजिस्टर करावी लागेल. अगदी काही दिवसांमध्ये याचा निकाल आपल्यापर्यंत सुद्धा येईल. बघा ना, गोरगरीब घरामध्ये जेव्हा ही कार जाईल तेव्हा आमच्या मनामध्ये सुद्धा खूप समाधान तिथे मिळेल, कारण आमदार साहेबांच्या माध्यमातून इतकी मोठी स्पर्धा आणि ही कार एखाद्या गरीब व्यक्तीच्या घरामध्ये जावी. निश्चितच त्याच उद्देशाने खेळ तर सुरू आहे प्रत्येकाचा. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑन दी अप मारलाय, थोडासा मिस्टेक झालं की काय, चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूच्या खाली जज करतोय आणि विकेट काढली आहे. बॅक टू बॅक विकेट काढली आहे अमितने. फलंदाज बाद, जसा गेला ग्राउंडच्या आतमध्ये तसं ग्राउंडच्या बाहेर. थँक्यू. बघा सर, मैदानावरती ना विकेट टिकून खेळणे सुद्धा जमायला पाहिजे आत्ताच्या क्रिकेटरला, मला असं वाटतं. कारण येता क्षणी फटक्यांची आवश्यकता आहे, इट्स ओके, माहिती आहे आपल्याला. मात्र जर विकेट गेला तर तो दबाव आहे ना, तो बॅटिंग करणाऱ्या संघावरती जास्त येऊ शकतो, आणि आता तेच झालंय. कारण जेव्हा 74 धावा या ते मैदानावरती आपण बघतो चेस करायच्या आहेत, कुठेतरी दमछाक व्हायला सुरुवात झाली आहे का, असा प्रश्न देखील मनामध्ये उद्भवतोय. विकेट आली, 4थी विकेट. हे सुद्धा समजायला पाहिजे खेळाडूंना की आपण बघतो त्या ठिकाणी एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तर करायचा आहे, आणि तुम्ही प्रत्येक बॉल षटकार मारू शकत नाही. सिंगल डबलला प्राधान्य द्या, कारण ही लाईफलाईन आहे. जसं आपण बघितलं की मुंबईमध्ये लोकल ही लाईफलाईन आहे मुंबईकरांची, तसं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सिंगल डबलला सुद्धा आपण महत्त्व देतो, आणि ती लाईफलाईन आहे. तुम्ही व्हेरी फर्स्ट बॉल खेळताय, चेंडू ढकला, बॅटवर ग्राउंडवर थोडासा वेळ द्या, थोडासा वेळ देत असताना त्या ठिकाणी सेट व्हा ग्राउंडवर, त्यानंतर मोठी फटकेबाजी तुम्ही करू शकता. आता पण काय केलं या ठिकाणी, समोर झेल दिलाय तुम्ही, विकेट गमावली आहे, 4 गडी बाद. आता दबाव पूर्णपणे संघावर आलाय. धावसंख्या 21 धावा धावफलकावर आहे आणि 4 फलंदाज गमावले आहेत. दोन्ही फलंदाज नौके आहेत. सक्षित पाटील आपण बघतो 1 धावेवर खेळतोय, तर सुनील धुमाळ आता जस्ट ग्राउंडच्या आतमध्ये आलाय. 21 धावा धावफलकावर 4 गडी बाद. पाठलाग सुरू आहे 74 धावांचा, आणि थोडासा मागे पडला तर संघ. प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर. हॅट्रिक बॉल आय थिंक सो. चेंडू आपण बघतो ऑप्शनच्या बाहेर, आणि वाईटचा इशारा. हॅट्रिक हुकली. 2 चेंडू 2 विकेट काढले होते अमितने. अमित पारकर ISPLच्या ऑप्शन पर्यंत जाऊन पोहोचला होता खेळाडू हा दुसऱ्या वर्षी. हा बघा, टॉस केला ऑन साईडला, कूलचा फटका त्या ठिकाणी काय डीप मध्ये, थोडंसं थांबून, थोडंसं मागे बॅकफुट थांबून हा चेंडूला पूल केलाय. एक्झॅक्टली स्कोर ऑफ द विकेट. मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल डबलने काय मोठा फरक पडणार नाही आहे फिल्डिंग टीमला, म्हणजेच अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास या संघाला. आणि अमितने ज्याप्रमाणे या षटकामध्ये परफॉर्म केलंय, गोलंदाजी केली आहे, अत्यंत वाखण्याजोगी. बघा, समीर पारकरची फलंदाजी आणि अमित पारकरची गोलंदाजी, दोन्ही बंधू मैदानावरती इथे उतरलेत. हे देखील जर आपण विचार केला तर पाहण्याजोगं इथे बघायला मिळते, कारण आतापर्यंतची स्ट्रॅटजी जर आपण बघितली तर बॅटिंगमध्ये समीर आणि बॉलिंगमध्ये अमित, हे दोन्ही पारकर बंधू मैदानावरती आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. धावा खर्च करण्यात आतापर्यंत या षटकात 11, 1 षटकार, वाईट 3 आहेत, 2 सिंगल आणि 2 विकेट सुद्धा काढले, हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. स्ट्राईक रेटला साक्षीत. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला आहे आपण बघतोय समोर डीप बॅकवर्ड पॉईंटला. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 11.5, धावसंख्या 23, आणि आता मात्र रिक्वायर रन रेट जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 17वर. कारण 3 षटकामध्ये आपण बघतो त्या ठिकाणी भरपूर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. बघा, 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता मित्रांनो या मॅचमध्ये आहे. जर प्रेक्षक आम्हाला यूट्यूबला जोडले गेले त्यांनी कुठे जाऊ नका, पाहत रहा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व 3. काय जबरदस्त आयोजन आहे. 18-51 पाहिजेत, आणि चॅलेंजिंग ओव्हर येथे मैदानावरती बघायला मिळते. 10 धावा जर इथे बनवल्या गेल्या तर 5 धावा प्लस होतील, 10 धावा नाही झाल्या तर 5 धावा मायनस होतील.
म्हणजे हाय रिस्क आणि हाय प्रॉफिट या तत्वावरती जसं शेअर मार्केट चालतं अगदी त्या प्रकारे येथे क्रिकेटचा खेळ सुद्धा त्याच गतीने सुरू झाला आहे. 18 चेंडू एक या ठिकाणी आपण जर बघितलं तर 51 पाहिजेत. म्हणजे प्रति षटकामध्ये 3 बिग स्ट्रोक तुम्हाला मारावे लागतील. एकतर मारा नाही तर स्पर्धेतून बाहेर पडा. अशा प्रकारे बऱ्याचदा आपण इकडे तर बघितलेत. षटक क्रमांक 3 सुरुवात करतोय पुन्हा एकदा शाकिब सिद्दकी. स्ट्राईक एंडवरती सनील धुमाळ. या ठिकाणी आतापर्यंत एका चेंडूवरती 1 धाव तशा बॅटमधून आली. ऑनसाईडच्या दिशेला समोर खेळलेला फटका अगदी स्ट्रेट खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे आलेत. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी मिळेल. 24 धावसंख्येवरती 4 विकेट स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. आतापर्यंत जर आपण विचार केला तर साक्षीत पाटीलला एक जीवनदान मिळालंय. आणि ते म्हणतात ना, जीवनदान मिळाल्यानंतर फलंदाज अगदी विस्फोटक आणि विध्वंसक रूप धारण करतो. आणि अगदी त्या प्रकारे यावेळेस साक्षीत पाटील जेव्हा मैदानावरती आहे त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा येथे मैदानावरती उचलणार का? की शकीब सिद्दकी या मॅचमध्ये ज्याला 2 विकेट मिळत आणि तिसऱ्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये प्रतिशोधामध्ये आहे, ती विकेट त्यांना मिळणार का? मॅच ऑन आहे मित्रांनो. संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपल्या घरामध्ये टीव्ही सिरियल्सवरती सासू सुनेंच्या भांडणांचा खेळ सुरू असतो त्याच वेळेस ही स्पर्धा मात्र आज सर्वांच्या टीव्ही चॅनलवरती ऑन झाली आहे. आणि त्या स्पर्धेचं नाव आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026. षटक क्रमांक 3 तुम्ही वेळ लावता तितका वेळ नाही आपल्याकडे. यावेळेचा मात्र तेच तरणार ब्लँडेड खेळण्याचा प्रयत्न होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू आणि बॅट मधला संपर्क नाही आहे. अगदी बॅकफुटवरती उभे राहिले होते साक्षीत. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जर विचार केला तर निर्धाव या ठिकाणी बघायला मिळाला. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण बघतोय चॅलेंजिंग ओव्हर आहे. जिथे 10 आल्या तर 15 होतील आणि 10 नाही केला तर 5 मायनस होतील. चांगला फटका 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट येथे घेणार का? नाही. या ठिकाणी स्वतःला रोखलंय. जिथे जर आपण विचार केला तर मैदानावरती धावसंख्या धावफलकावरती लागली त्या म्हणजेच 25 धावा 25 येथे बनल्यात. 3 चेंडू सगळं शिल्लक आहे षटकामध्ये आणि बघायचं 8 धाव जर तिथे कंप्लीट केलं या 3 चेंडूमध्ये तर अजून तुम्हाला +5 मिळतील. 5 धाव अजून मिळतील तुम्हाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय शाकिब सिद्दीक. पुलचा फटका व्यवस्थित टायमिंग करू शकत नाही. मिडविकेटला क्षेत्ररक्षकाने तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव तिथे कंप्लीट केली फलंदाजाने सनील धुमाळ. आणि धाव संख्या आपण बघतोय क्वार्टर सेंचुरी संघाची कंप्लीट झाली आहे ते म्हणजेच 25 धावा धावफलकावर. 26 धावा 26 धावा धावफलकावरती येथे आल्यात. आणि 2 चेंडू बाकी राहत आहेत या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये जिथे 7 पाहिजेत चॅलेंज कंप्लीट करायला. स्ट्राईकवरती आहे साक्षीत पाटील. चांगला फटका या ठिकाणी जरूर खेळला. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे होत नाही आहे. कारण आतापर्यंत जर आपण बघितलं तर सनीलने तो विश्वास स्वतःवरती दर्शवला. इथून 1 चेंडू आणि 6 जर बनल्या तर त्या 5 धावा येतील. या धावा सुद्धा मायनस कराव्या लागतील. त्या सुद्धा आतापर्यंत 4 बनल्यात. आणि त्यामुळे जर आपण विचार केला तर या मॅचमध्ये मच निडेड धावा सर्वाधिक गरजेच्या सर्वाधिक आवश्यक या क्रिकेटच्या पटलावरती. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा हो क्या बात आहे. चांगला चेंडू येथे मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. तर रिप्ले मध्ये आपण बघतोय ज्या प्रकारे चेंडू टाकला होता कॅच सुद्धा ठिकाणी आपण बघितली तर यात आपण वळूया. आपण सूरज पाटील यांच्याकडे काही इथे इंटरव्ह्यूज कव्हर करणार आहे. सूरज पाटील. सुजित पाटील आमच्यासोबत नाही. ओके चला वळूया आपण ग्राउंडवर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि जसं आमचे गुणसंख्या लेखक आम्हाला इथे अपडेट करतील आमचे शुभम की धावा इथे कमी केल्या जातील धावफलकावर आणि एकूण धावसंख्या 3 षटकाखेर 22 धावा 22. फक्त 22 धावा अंकित झाले धावफलकावर. 74चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. पाहिलं तर रायगड जिल्हा कबड्डी प्रीमियर लीग मध्ये MD ग्रुप या संघाचं कर्णधार पद भूषवलेला राज मोरे इथे आलेला आहे. मी विनंती करतोय राज आपण यायचं आहे व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. उर्दू कॉमेंट्री बॉक्स.
गोलंदाज चौथ्या क्रमांकावर चौथं षटक घेऊन आदर्श सरलेकर. आव्हान बघूया या ठिकाणी जे स्वीकारलंय कशा प्रकारे पाठलाग होईल. लेफ्ट आर्म फुलटॉस चेंडू ऑन साईडला एक्झिक्यूट केला डीप मध्ये, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्यावर उत्तुंग षटकार. असा हा सेनेचा शिलेदार डिलिव्हरी ओव्हर द वेस्ट आणि त्याला खूप चांगलं त्याला एक्झिक्यूट केलंय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. योग्य उत्तर आणि हा षटकार. बघा ना सर, आपण जर विचार केला ना तर मॅचमध्ये येण्यासाठी 3 चेंडू पुरेसे असतात आणि त्यातला पहिला चेंडू मैदानावरती येथे आलाय. साक्षीत पाटीलकडे क्षमता आहे, तो मॅचमध्ये जर टिकला तर समोरच्या संघासमोर एक पॉवर हाऊस परफॉर्मन्स देऊ शकतोय. आदर्श सरलेकर मागच्या सामन्याचा सामनावीर. एक चेंडू एक धाव दिली होती पण याच्यावर आक्रमण केलंय. चेंडू बघा अक्षरशः चमकत चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्री हिट बॉलवर ही संधी कॅपिटलाइज केली आहे. सीमारेषे बाहेर बॅक टू बॅक 6. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. साक्षीत पाटीलचा सुटलेला झेल त्याच्यावर मीठ सोडणारे हे 2 षटकार होते. मॅचचा मोमेंटम शिफ्ट झालाय. एक तर नो बॉल होता त्यावर षटकार आला, पुढचा चेंडू फ्री हिट होता त्यावर सुद्धा षटकार आलाय. म्हणजेच काय आपण बघतो या षटकामध्ये फक्त एकच चेंडू टाकलाय आणि तब्बल 13 धावा खर्च केल्या आहेत. ज्या गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये फक्त एका धावेचं षटक टाकलं होतं आणि आपण हा क्रिकेट बघतो, हा क्रिकेटचा खेळ बघतोय जे मात्र 13 धावा एका चेंडूमध्ये. हुक करायचा प्रयत्न हवेमध्ये, चेंडू मिसलाईन फटका. फायनलचा खेळाडू इंटरेस्टेड आहे झेल घेण्यासाठी आणि स्वीकारलाय झेल. आदर्शने उत्तर दिलंय पुढच्या चेंडूवर जो अक्षरशः डॉमिनेट करत होता साक्षीत पाटील, त्याची विकेट काढली आहे. फलंदाज बाद. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग. थँक्यू सो मच डीजे मास्टर. साक्षीत पाटील मैदानावरतून परतल्यानंतर संघाच्या आशा आणि अपेक्षांना कुठेतरी थांब असं सांगण्यात आलंय. कारण आतापर्यंत साक्षीत मैदानावरती लढत होता, खिंड लढवत होता. मात्र या मॅचमध्ये जेव्हा आपण सामन्याकडे बघतोय ना, 74 धावांचं एक आव्हान आता डोंगरासारखं वाटायला लागले. षटक क्रमांक त्या ठिकाणी आपण जर विचार केला 4थं आदर्शच्या माध्यमातून आलंय. आतापर्यंत 35 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. रिक्वायर्ड 100 ते वाढलाय, करंट 100 खूप कमी झालाय. आणि परब सर जर आपण विचार केला या षटकामध्ये तर खऱ्या अर्थानं साक्षीतनी ती चुणूक मैदानावरती दर्शवली होती की आम्ही मॅच जिंकू शकतो इथून पुढे. म्हणजे असे स्वप्न दाखवलं होतं मैदानावर. आपण बघितलं की 2 उत्तुंग षटकार मारले होते. अजून जर आलाच निश्चित आपण बघितलं त्या ठिकाणी अशा पल्लवी झाल्या असता. ऑन साईड आपण बघतोय हा फटका फाईन लेग लॉंग लेग मधून चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय 2 टप्पे घेऊन सीमारेषे बाहेर. दमदार चौकार. जनसेवेचा घेतलाय वसा, दीन दुबळ्याची कर. एक नो बॉल 13 आणि त्यानंतर हा चौकार. आतापर्यंत आले ते 17 धावा या षटकामध्ये. 9 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज आहे. मॅच अजूनही बाकी दोन्ही संघाच्या बाजूने, खास करून बॅटिंग टीमच्या बाजूने. पण त्यांनी आतापर्यंत 5 गमावलेले आहेत. चौकार मारला राहुल पेडणेकरने जो स्ट्रायकिंग केला, लेफ्ट हँडर उभा आहे. हवेमध्ये चेंडू मिस स्टँड फटका, कव्हरचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि सॉफ्ट डिसमिसल. बॅट्समन बॅक टू डक आउट. 1 मोर विकेट फॉर आदर्श. विकेटची पडझड, विकेट पाठोपाठ आपण त्या ठिकाणी बघतोय. तिथे मात्र फलंदाज बाद होत आहेत, विकेट गमावत आहेत. पण डावसंख्येचा पाठलागासाठी असा कुठला फलंदाज मात्र कॉन्फिडेंटली उभा राहत नाहीये. सनील धुमाळ 3 वर खेळतोय. नवीन आलेला फलंदाज वरून येतोय बॅटिंगसाठी. 8व्या क्रमांकावर बॅटिंगला उतरतोय. 8 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके कमीत कमी हवे त्या षटकामध्ये तरच आव्हान जिवंत राहील त्या निर्णायक षटकामध्ये.
8 ball and 35 to win. षटक क्रमांक 4 आपण बघतोय 39 धावसंख्येवरती 6 या ठिकाणी आपण बघतोय खेळाडूंना मैदानावरतून तंबूचा रस्ता सरळ दाखवलाय. 74 धावांसाठीचा संघर्ष आणि कुठेतरी आपण जर विचार केला तर या मॅच मध्ये बॅकफूट वरती आता आलाय तो म्हणजेच निलेश मलबारी आणि प्रफुल्लजी बानकर यांचा संघ. पुढचा चेंडू रिव्हर्स करायचा प्रयत्न होता. विकेट किपर बीट बॅट्समन सुद्धा बीट झालाय आणि क्विक सिंगल कंप्लीट रनआउटची संधी पण तोपर्यंत फलंदाज पोहोचले. पंचांचा 22चा इशारा. संघाच्या खात्यामध्ये ही धाव ऍड केली जाईल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या अंकित झाली आहे ती 40 धावा धावफलकावर. अशा पद्धतीने जर तुम्ही बॅटिंग केली तर धावसंख्येचा पाठलाग होऊ शकत नाही. सामना जवळजवळ आता थोडासा बघतोय त्या ठिकाणी झुकलाय तो फिल्डिंग टीमच्या बाजूने म्हणजेच कोण तर अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज या संघाच्या बाजूने. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे आहेत 34 धावा. 7 बॉल 34. या मॅच मधला सर्वाधिक महत्त्वाचा चेंडू असेल. इथून पुढे जर षटकार लगावला तर शेवटच्या षटकामध्ये आपण चमत्काराची अपेक्षा करू शकतोय कारण क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. याच दरम्यान चांगला फटका मैदानावरती एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षकाचं जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. ऋषभ गोंडलीला आपण बघतो चांगला ॲथलेटिझम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावा इथे मैदानावरती 2 जरूर घेतल्यात आणि याच्यानंतर 5वं षटक मैदानावरती येईल तोपर्यंत 42 धावा 6 विकेटच्या नुकसानावरती. आतापर्यंत जी स्थिती आपण बघतोय 74 करायच्या होत्या सुरुवातीला. अर्ली विकेट जेव्हा गेल्या त्याच्यानंतर मॅचमध्ये ती पडझड बघायला मिळाली. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर मिडल ऑर्डरवरती आलेला भार त्यानंतर काही या ठिकाणी आपण जर बघितलं ना प्रेक्षक सुद्धा मैदानावरती मॅचचा आनंद लुटतात आणि अथर्वचे वडील आहेत आणि त्या ठिकाणी ही स्पर्धा बघण्यासाठी आलेत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अशा टेक्निकल टीममधले अथर्व गरत त्यांचे वडील या ठिकाणी स्क्रीनवरती होते. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही आहे यश की पालकांचं लक्ष आपली मुलं नक्की काय करतायत कुठे जात आहेत काय नक्की त्या ठिकाणी उलाढाल करतायत. त्यामुळे खरंच अशा पालकांचं कौतुक व्हायला करायला हवं. स्वतः ते मात्र सामना एन्जॉय करतायत आणि टेक्निकल टीममध्ये जसं उल्लेख केला की tenniscricket.in अथर्व त्या ठिकाणी आहे आणि आपल्या पाल्यानं तो आता स्क्रीनवर दाखवतोय. तर निर्णायक षटकात आपण बघूया त्या ठिकाणी त्या धावा करायच्या अजूनही त्या 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 32. अलिबाग क्रिकेटमध्ये ज्यावेळेस आपण बघतो ना चेसिंग करताना या धावा अभिषेक नाईकने केल्यात आणि त्यावेळेस जर आपण बघितलं तर मैदानावरती 6 चेंडूवरती येथे 32 पाहिजेत. समोरच्या दिशेला खेळला क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू या ठिकाणी फील्ड केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. खूप चांगली दौड त्या ठिकाणी घेतली होती ज्यावेळेस समोर हा चेंडू खेळला होता. धावफलकावरती येथे मात्र जर आपण बघितलं तर 1 धाव आली. 43 धावसंख्या धावफलकावरती बनले 5 चेंडू आणि 31 धावा इथे पाहिजेत. म्हणजे प्रत्येक चेंडू तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेर भिरकावून द्यावा लागेल. प्रयत्न करतायत. प्रयत्न सफल ठरणार का? क्षेत्ररक्षक तिकडे आलेत. एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे आणि फलंदाज इथे मात्र बाद. षटक क्रमांक अंतिम प्रगतीपथावरती 7वं विकेट येथे बघायला मिळते. नवीन बॅटर येथे मैदानावरती उतरत आहेत. निनाद पाटील मुख्य मंचावरती मान्यवरांची मांदियाळी नेहमीच येथे पाहायला मिळत आहे. आज जर आपण बघितलं तर यावेळेचा फटका काय फटका सजवलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. हा मानवंदना देणारा फटका होता. बाउंड लाईनच्या बाहेर सीमा रेखा पार दमदार षटकार. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण बघितलं ना तर षटकार आलाय प्रसाद मोकलवरती या ठिकाणी आक्रमण केलंय. मात्र असं म्हणावं लागेल की थोडे आधी आले असते तर मॅच मध्ये मजा आणखी जास्त वाटली असती. आणखीन एक चांगला प्रयत्न आणि येथे मात्र रिले कॅच होता राहिलाय. चांगले एफर्ट्स बघायला मिळाले होते. सुपर ओव्हर होऊ शकते लक्षात ठेवा. स्कोर जर लेवल झाले तर इथे सुपर ओव्हर सुद्धा बघायला मिळू शकते. धाबा इथे धावफलकावरती 51. 2 चेंडू 23. 2 चेंडू आणि 23 धाबा बाकी आहेत.
आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती या षटकामध्ये आल्यात. पहिल्या चेंडूवरती 1, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर 2 धावा. चेक करतायत. चला मॅचकडे मी पुन्हा एकदा वळत आहे आणि या सामन्यामध्ये आपण बोलतोय जिथे केवळ आता 2 चेंडू बाकी राहतात. 23 धावांची रिक्वायरमेंट मॅचमध्ये. बॅटिंग टीमची येथे होणारी दमछाक बघायला मिळाली. चांगला परफॉर्मन्स गोलंदाजी करणाऱ्या संघाने दिला. यावेळचा फटका जबरदस्त कनेक्शन आहे. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप. आतापर्यंत कितीतरी कॅचेस आहेत ज्या सोडल्या गेल्यात. ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता. 55वी कॅच इथे ड्रॉप केली आहे. 55वा झेल हा स्पर्धेमधला सुटलाय. फ्लड लाईटचा इफेक्ट खऱ्या अर्थानं, कारण आपले जे खेळाडू आहेत ते डे क्रिकेट खूप जास्त प्रमाणावरती खेळतात आणि त्याच्यामुळे फ्लडमध्ये खेळताना तो परिणाम होतो. बॅटची कडा घेतली, लेटकट खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिकडे नाही आता आणि चेंडू ट्रॅव्हल करेल सरळ सीमारेखा पार. हा सामना येथे मात्र संपला आणि सामना जिंकलाय. ते म्हणजेच नागेश्वर आवाज संघाने त्यांचं हार्दिक अभिनंदन आम्ही करतोय. तोपर्यंत जाऊयात पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे. वीर दमदार